चालू बंद असं करायचं. माझा ना ऑटोमॅटिक डोकं दुखणं कमी होतं. हे हा, आपलं हे फ्रॅक्चरचं जे आहे ना ते दुखतंय आज खूप. आसनं केली ना, त्या त्या साईडनं वजन नाही एवढं यायचं, नाही तर दुखेल तर. म्हणून तुम्हाला असं काहीच म्हटलं की करू नका तुझ्या साईड रोलिंग ते वगैरे. नंतर सांगितलं ना, मी केलं नाही. पण जे सुरुवातीला केलं तर तो त्रास झाला तो होतोच आहे अजून. नका करू उद्यापासून, उद्यापासून जास्त त्या साईडला होते करू. ठीक आहे, ठीक आहे, चला चालू करायचं. हो हो. बरोबर 9:30 वाजले. चालू करूया. सोबतही रिझल्ट कॅमेरा चालू करून घ्या. आज आपण बोलणार आहोत आहारावरती. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण आयुर्वेदाचा आहार बघणार आहोत. आणि मग परवा मॉडर्न सायन्स आपल्या याच्यावरती. तर काय हरकत नाही, रिझल्ट आहे सोबत आहे. जेव्हा तुमचं जमेल तर कॅमेरा चालू करा. नाही तर मला असं वाटतं की मी माझा माझा एकटा बडबडतो. ठीक आहे. अं, तर त्याच्यावरती आपण आता आहारावरती चर्चा करणार आहोत. आहारावरती चर्चा करायच्या पहिले सगळ्यात महत्वाचं मला एक सांगायचं की तुम्हाला विचारायचं आहार म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय आहार. तुमच्या नुसार आहार म्हणजे काय? दादा, आहार म्हणजे शरीरासाठी पोषण लागतं आपल्याला. ओके. शरीर पोषण करण्याकरता आहार पाण्याची आवश्यकता आहे. आणि पोषण म्हणजे काय मग? पोषण म्हणजे शरीराला लागणाऱ्या म्हणजे विटॅमिन, मिनरल्स किंवा फायबर ह्या फायबर, गोष्टी. फळं, भाज्या. आपल्या शरीराची गरज आपली शरीराची गरज पूर्ण करणारा आहार असावा म्हटला जातो. गरज म्हणजे काय मग? ताई तुम्ही जेवून घ्या, नाही तर मी तुम्हाला प्रश्न विचारत जेवू नाही देणार. एकदा जेवण झालं की मग तुम्हाला मग मी एका पाकळ्यावर सगळ्यांना प्रश्न विचारेल, पण मग एक तुमचं जेवणच होणार नाही. हा. गुड इव्हिनिंग वैशालीताई, सीमाताई. हा, तर विचारत, हा, तुम्ही म्हटले की शरीराला जे लागतं, पण काय लागतं शरीराला? व्हॉट इज पोषण? वैशालीताईंचा बाळ. दादा, हा. खूप वेळ चालला का चालू मग? कॅल्शियम. कोणी काहीतरी बोललं, मला आवाज ऐकून नाही आला. मी बोलले मी. हा, काय बोललं ताई? आई. दादा मी हा, दोन आई दादा कॅल्शियम. मी 2 मिनिटात हो. आले. 2 मिनिटात आले. हो, हो, हो. आणि प्रोटीन तर पाहिजेच. प्रोटीन का पाहिजे? एनर्जी घेण्यासाठी. आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी प्रोटीनची शरीराला गरज असते. ओके, ठीक आहे, चालेल. आता गंमत असं बघाल की जसं वॉकिंगचा पर्स्पेक्टिव्ह बदलला, तसं हे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स ह्या सगळ्या गोष्टी विसरून जाल दोन याच्यामधून. ते कसं ते हा, आता मी तुम्हाला सांगेन. चल, चालू करूया. माझ्या स्क्रीनकडे वळतो मी. ज्यांना जे जे प्रश्न असतील ते त्यांनी लिहून ठेवायचे, मग मी सोबत प्रश्न घेतो. ठीक आहे. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो, दिसते दिसते. चल, व्हेरी. तर सगळ्यात पहिले आहार म्हणजे जसं तुम्ही सांगितलं ऊर्जा वगैरे, तर आहार फक्त हा कॅलरीज पुरती मर्यादित नसतो कधी पण. उलट मी म्हणतोय, फक्त कॅलरीज वगैरे त्या गोष्टी म्हणजे आहार नसतो. आहार म्हणजे सगळ्यात पहिले, आता आज आपण मध्ये बोलणार, तर सगळ्यात पहिले म्हणजे कोणताही आहार जो आपल्या वात, पित्त, कफ आणि पचनशक्ती अग्नीवरती काम करणार आहेत. आणि सगळ्यात म्हणजे आपल्याला तत्व असतात, मानसिक तत्व, शारीरिक तत्व, नंतर मेष धातू असतात, आपले सप्त धातू असतात वगैरे. तर जे त्याच्यावरती काम करणार आहेत तो म्हणजे आहार. आता ते कसं काम करणार आहे ते आता आपण बघूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आहाराचे 3 प्रकार असतात. त्याच्यामध्ये मी एकदम जात नाही डिटेलमध्ये, सगळ्यांना माहिती असतं, सात्विक, तामसिक, रास्तिक. त्याच्यामध्ये मी एवढं जात नाही डिटेलमध्ये, सगळ्यांना माहिती आहे. सात्विक म्हणजे काय? मन शांत, शरीर निरोगी, पचन चांगलं, सगळ्यांना माहिती आहे. वैशिष्ट्य काय असतं? ताजे पाहिजे, नॅचरल पाहिजे, कमी प्रोसेस पाहिजे. प्रोसेस म्हणजे काय हे पण खूप मोठं डिबेट आहे. याच्यावरती जेव्हा मॉडर्न सायन्स वरती येईल मी तेव्हा तेव्हा करेल. सहज पचणारे पाहिजे. रोजची काय उदाहरणं, नॉर्मल भाजी चपाती, वरण भात, ताजी फळं वगैरे, हा सात्विक आहार आहे, सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्यात मी जास्ती काही वेळ घेत नाही. ठीक आहे.
रासिक आहार म्हणजे जे काही तीव्र असतं, मग जास्त उष्ण, तिखट, जास्ती गरम वगैरे, ते म्हणजे रासिक आहार. त्याच्यामध्ये काय फार तिखट खायचं नाही, फार आंबट कोणतीही गोष्ट अतिशोक्त खायचं नाही, फार आंबट. इंद्रिय आपले जे 5 इंद्रिय असतात त्याच्यावरती जास्त उत्तेजन नको यायला पाहिजे. मग ते जीभ असो, कोणतेही असो. तर आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे आपल्या पचायला ताण नको यायला पाहिजे. पचायला ताण नको म्हणजे जास्त डिफिकल्ट नको आपल्या डायजेशनला, म्हणजे एखादी जड गोष्ट खाऊ नये वगैरे ते. आता मला सांगा, की जे आपण बिस्किट खातो, चिवडा खातो, अ, पाव वगैरे खातो, हे पचायवरती ताण येतो की नाही येत? जे काय आपण खातो त्याच्यावरती पचायवरती ताण येतो की नाही येत? येतो येतो. 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 ओके. बाकीच्या त्यांचं मत? ते खाण्याची इच्छा पण होत नाही. नाही ते ठीक आहे. पण माझा असा प्रश्न आहे, की आपण जे काही असतो चहा, बिस्किट असो, म्हणजे जे अल्ट्रा प्रोसेस असतं, जे चिवडा असतो, बाहेरून काही आणलं आपण, चिप्स, कुरकुरे तर मराठी महिला खात नाही. बाहेरून काही कचोरी, समोसा वगैरे. तर याच्याने आपल्या पचावरती ताण येतो की नाही येत? येतो ना येतो. ते येतो पचायला पक्का? ताण येतो पण आणि ते खायची खूप इच्छा पण होते. ओके. आणि जर मी सांगितलं, की ते सगळ्यात जास्ती पहिले पचणारं अन्न आहे तर? शक्य नाही ना. नाही शक्य? नाही. बाकीच्या ताई, सीमाताई, शोभाताई, वैशालीताई, सुनंदाताई. नाही सांगू शकत सर, कारण जास्त खातच नाही बाहेरचं. तसं नका, बाहेरचं खात नाही. हे नाही म्हणजे हे थोडी ना. बिस्किट चिवडा बिवडा पण नाही करत, चिवडा, चकली असं काहीही नसते घरात अहो मैद्याचं ताई, पीठ. पण हं. काहीतरी एखादी बिस्किट लहानपणी तर खाल्लं असेल. हो हो, उलट ते चांगलं लागते वाटते ना हा. खायला. जसं तेजल ताईने म्हटलं तसं. ठीक आहे, चलो. म्हणजे इकडे सगळ्या सात्विक ताई आहे. मी नाही चुकीच्या म्हणजे ताईंकडे कसं बसलेलो आहे मग. हे मैदा असतो ना त्यामध्ये, तर ते पचायला थोडं जड जातं, म्हणजे बिस्किट्स वगैरे मैदा असं असं ओके, बोलतात ठीक ना. आहे. मी खाते मी आता भरपूर. मंगळवारी मी जेव्हा सांगेल तेव्हा तुम्हाला कळेल, की ह्या गोष्टी सगळ्यात पचायला सोप्या असतात. सगळ्यात सोप्या असतात. आणि त्याच्यामुळेच ते खात नसतात. जी गोष्ट सगळ्यात पचायला सोपी असते, ती कधी खात नसतात. म्हणजे आता थोडं डिटेलमध्ये जातो. ऍक्च्युली ते पुढच्या याचं होतं, पण मी थोडं आता सांगून देतो. पण त्याच्या पहिले अट अशी आहे, की कॅमेरा ॲटलीस्ट 2-3 ताईंनी चालू करा. म्हणजे मला बघता येईल, तेवढीच अट आहे. मग मी सांगतो, की का पचायला सोपं आहे आणि का कठीण आहे. जोवर कॅमेरा चालू होत नाही किंवा जोवर होणार नाही, तोवर मग मला सांगायला मजा येणार नाही. मग मी तोवर स्लाईडवरती जातो. चला, तेजल ताईंचा झाला. अजून 1-2 ताईंचा झाला, की मग मी त्याच्यावरती येईल. तर तोवर आपण हे रासिक आहारावरती बघूया, की रोजची आहार उदाहरणे जे नॉर्मल जास्ती तिखट, कांदा, लसूण, चहा, कॉफी, वडा, जे मी सांगितलं भजे वगैरे, ते सगळे रासिक आहारामध्ये. आणि तामसिक आहार सगळ्यांना माहितीच आहे, की जे काही जड जड वाटतं, ज्याच्याने आळशीपणा वाटतो, जास्तीशी आहे, जास्ती प्रोसेस, पचायला जड वगैरे, तो म्हणजे तामसिक आहार. रोजची उदाहरणं तेच फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर वगैरे, मद्य वगैरे, ते महिलांचा विषयच नाही तो. ठीक आहे. आता मी सांगतो, चला कॅमेरा चालू झाले. खूप लेवलवरती प्रोसेसिंग असते. आपण जी चपाती खातो, ते प्रोसेस फूड आहे का? चपाती खातो, भाकरी खातो. नाही. त्याला जास्त प्रोसेस नसते ना. प्रोसेस नसते ना त्याला जास्त. एक तर आहे की नाहीये? नाही. प्रोसेस आहे की नाहीये? नाही. नाही. सीमाताई म्हणतात नाही. नाही होय ना. पुष्पाताई? नाही. तेजलताई? आहे प्रोसेसच आहे, प्रोसेस होऊनच पीठ प्रोसेस. होऊन. पण खूप जास्त नाही ना. ओके. खूप जास्ती नाही. वैशालीताई? नाही, नाही. ओके. म्हणजे ते सुनंदाताई, ताजच आपण शोभाताई? खातो. टिकवण्यासाठी काही त्याच्यात वेगळ्या गोष्टी टाकल्या जात नाही, प्रिझर्वेटिव्ह वगैरे. ठीक आहे. चालेल. व्हॉट इज मीन बाय प्रोसेसिंग देन? जेव्हा आपण म्हणतो प्रोसेस फूड आहे, तेव्हा व्हॉट इज मीन बाय प्रोसेस? प्रोसेस या शब्दाचा शब्दशः मराठी अर्थ काय? हा, सीमाताई. त्याच्यावर प्रक्रिया. प्रक्रिया केली. बोला बोला. बरोबर. मग चपाती करायसाठी आपण प्रक्रिया नाही करत त्याच्यावरती? करतो. करतो पण हा. बोला बोला. काय प्रक्रिया करतो? आपण ते दळून आणतो, समजा चपाती करायची आहे तर गवली झाल्यावर, आणि ते परत भिजवतो, नंतर आपण ते गरम करतो.
पण त्याच्यात आणि आपण टिकवायसाठी किंवा काही हे करायसाठी काही ऍड नाही करत दादा. प्रोसेसिंगची डेफिनेशन ही आहे का की इफ यू डोंट ऍड एनिथिंग देन इट विल नॉट बी प्रोसेसिंग फूड. प्रोसेसिंगची व्याख्या ही आहे का म्हणून नाही. विचारलं व्हॉट इज द डेफिनेशन. प्रोसेसिंगचं म्हणजे काय प्रक्रिया केलेलं. प्रक्रिया कॅन बी एनिथिंग. प्रक्रिया कॅन बी काही टाकणं. प्रक्रिया कॅन बी एनिथिंग. फक्त नाव काय प्रक्रिया. तुम्हीच तुमची व्याख्या ऐकली म्हणून मी तुम्हाला विचारलं प्रोसेसिंग म्हणजे काय. तर प्रोसेसिंग म्हणजे फक्त टाकणं असं नसतं. प्रोसेसिंग म्हणजे कॅन बी एनिथिंग. बरोबर. आता नुसती चपाती खायसाठी मी आता गंमत बघा किती वेळा प्रोसेस करतो. आता मोजत जा तुम्ही आता. सगळ्यात पहिले गहू ऍज इट इज काढले. पहिले गहू बनायसाठी प्रोसेस केली. गहू बनायसाठी सगळ्यात पहिले खत पाणी घातलं. जे काय केलं ते केलं. पाणी टाकलं. भलेही नॅचरल आहे, पाणी टाकणं हे नॅचरल आहे, पण ती प्रोसेसच आहे. आर्टिफिशियल टाकतो ना माणसाला जेवण. आजकाल पावसाची वाट नाही, ठिबक सिंचन लावावं लागतं, आमकं सिंचन लावावं लागतं, ट्रॅक्टरने पाणी ढमकं आमकं टमकं सगळं करावं लागतं. आजकाल पाण्यावरती पावसावरती तर होत नाही. फर्स्ट प्रोसेस. सेकंड प्रोसेस मग ते कीड नको लागायला पाहिजे म्हणजे कीटकनाशक फर्टिलायझर वगैरे. दुसरी प्रोसेस. तिसरी प्रोसेस शेतकऱ्यांनी काढली. शेतकऱ्यांनी काढलं वगैरे. आता तो तिथल्या तिथे पहिले वेचेल. चांगलं आणि चांगला माल आणि थोडा खराब माल अशा दोन तिकडे बायफर्केट करेल. ही तिसरी प्रोसेस. चौथी प्रोसेस म्हणजे आपल्या केपीएमसी वरील कृषी मंडळावरती येईल. पाचवी प्रोसेस आपण शेतकऱ्याकडून विकत घेऊ. मध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं ते ना. सातवी प्रोसेस आपण त्याचं दळण करून येऊ. आठवी प्रोसेस घरी हे करू त्याचं पीठ भिजवू. नववी प्रोसेस त्याचं कणिक मिळवू. दहावी प्रोसेस त्याला तव्यावरती गरम करू. तव्यावरती भाजू. ही पण प्रोसेसच आहे, त्याला वाफ मिळते. आणि मग ते आपण तोंडात खात. म्हणजे एक नुसती चपाती खायसाठी 10 वेळा प्रोसेस होतात. 10 ते 12 वेळा प्रोसेस होतात. तर जितकं जास्ती प्रोसेस फूड असेल तेवढे पचायला सोपं. आता मी परत सांगतो की गाय, म्हशी, माकडं हे सतत रवंथ का करत राहतात. कारण ते कच्चं खातात. त्याच्यामुळे ते पचायला जड असतं. हे जर आपण कच्च्या भाज्या खाल्ल्या, कच्चे फळं खाल्ले, कच्चे खाल्ले तर ते पचायला जड राहत. हेच. आता पोळीला किती लेवल होत्या. 4. 10. 10 मोजल्या. 10चे 8 पण असू शकतात, 12 पण असू शकतात. मी थोडं अंदाजे सांगितलं. ठीक आहे. आता समोसा बनवायला बघूया. समोसा बनवायचा तर परत करा चालू. समोसा बनवायला सगळ्यात पहिले काय काय लागेल. सगळ्यात पहिले समजा आलू लागतील, आपले बटाटे लागतील. मग बटाट्याची ती सगळी 8-10 प्रोसेस तर सेम राहील. पाणी लागेल, फर्टिलायझर वगैरे. तर तिकडे 8 एक प्रोसेस होत आहे. तिकडून पाम ऑइल वगैरे त्याची प्रोसेस होते. मग समोस्याला आणण्यासाठी मग आपण तळतोय. तळल्यावरती मग आता त्याच्यामध्ये पण जर बाहेरचा समोसा आणला तर त्याला दुसऱ्या तेलातून तळलं जातं. कधी पहिलं ते नसतं, जे वाचलेलं साठवलेलं ते असतं ते मोस्टली ते पण असू शकतं. तर किती वेळा प्रोसेस होईल याचा ते अंदाजे. जर पोळीला 10 वेळा होतं तर समोस्याला किती वेळा प्रोसेसिंग होईल. 30 वेळा होईल. 30, 25, 30. 30 वेळा अराउंड होईल. 18-20 वेळा होईल. म्हणजे अजून पचायला सोपं झालं. जर जास्ती प्रोसेस केलं. चिप्स कुरकुरे घ्या. आपल्याला प्रोसेसिंग म्हणजे फक्त चिप्स कुरकुरे पाव वगैरे हेच वाटतात. कारण आपल्या डेफिनेशन मध्ये तेच हे असतं की काही प्रिझर्वेटिव्ह ऍड केले म्हणजे ते. पण तसं नसतं. जेवढं तुम्ही रॉ खाल म्हणून म्हणतात की कच्चं खायला पाहिजे. जेवढं तुम्ही कच्चं खाल तेवढं पचायला कठीण. आणि म्हणून आता परत अश्मयुगात उठून सुटून तुम्हाला अश्मयुगात नेतो की आपण कच्चं खाल्ल्यामुळे आपले जे आहेत माकडं वगैरे ते कच्चे खायचे. त्याच्यामुळे त्यांचे छोटे आतडे मी पहिले पण सांगितलं छोटे आतडे मोठे होते. कारण ते पचवायला शक्ती लागायची. ते पचवायला जास्ती प्रोसेस लागायची ना. आता काय करतोय आपण ती प्रोसेस मध्ये करतच नाही. ते ऑलरेडी बाहेरून करतोय आणि आपण ऍज इट इज खातोय. म्हणून खूप वेळेला चावलं नाही. पाव जर जास्ती चावले नाही 2-3 वेळा चावले तरी ते ऑटोमॅटिक घेऊ शकतात. आणि ते ऑटोमॅटिक बाहेर पण पडतील. समोसा तुम्ही नुसतं नॉर्मल खाऊन बघा 2-3 वेळा ऑटोमॅटिक. चिप्स कुरकुरे तर नुसतं तुम्ही जिभेवर पण ठेवलं तर 2-3 वेळा थोडं वितळून पण जातील. चावायची गरज पण नाही पडणार. का असं. कारण हे अल्ट्रा प्रोसेस असतात. तर जितकं प्रोसेसिंग मध्ये झाला हा फार आपल्याला चुकीचा समज असतो की कचोरी समोसा हे पचायला जड आहे. उलट सगळ्यात सोपं असतं पचायला. जे पचायला मनुष्य मुळात चवीसाठी तर आलाच की आपल्याकडे चव आपल्याला जिभेचे लाड पुरवायचे म्हणून आपण या सगळ्या गोष्टी खातो. पण सगळ्यात मेन आपण या गोष्टी का खायला लागलो. आजकाल शहरामध्ये सगळ्या गोष्टी का खातात. हे झोमॅटो उबेर का आलं. हे सगळ्या सुविधांमुळे आलं की कोण एवढं चपाती बनवेल. कोण पहिले तर घरीच दळण करायचं. कोण पहिले घरी दळण करेल. मग हळूहळू दळण बाहेर करायला लागले. मग हळूहळू आयतं बाहेरचे विकत घ्यायला लागले. मग हळूहळू बाहेर. कारण काय की जे मी शरीराला ताण करणार आहे, जे चावायचे कष्ट घेणार आहे ते मी बाहेरूनच करून घेईल. जे पचवायचे कष्ट घेणार आहे ते पण बाहेरूनच प्रोसेस फूड घेईल. जेवढं आपण शरीराचे कष्ट कमी करू तेवढं ते पचायला बाहेरून आपण सोपं करून घेऊ.
इतकं कळालं की ते ऑलरेडी बाहेरकडून प्रोसेस होऊन येते. आपली नॉर्मल चपाती, आता आपल्या भात आपण नुसतं खातो, भात जवळजवळ 12 ते 13 वेळा प्रोसेस होऊन येतो आपल्यापर्यंत. कारण भातामध्ये भात जो असतो, रॉ भात असतो, त्याला लाल रंगाचा असतो. त्याला मग पहिले निवडतात, मग वॉशिंग केली जाते. मग भात टिकवायसाठी, म्हणजे भात आपल्यापर्यंत यायसाठी त्याला पावडर लावली जाते. आपण घरी पण थोडी पावडर वगैरे लावतो. मग नंतर भात आपण शिजवतो वगैरे. तो खूप प्रोसेसिंग असते. जितके आपण प्रोसेसिंग करू, प्रोसेसिंग कॅन बी बेसिक, नुसतं पाणी छिडकणं पण किंवा नुसतं गॅसवरती पण ठेवणं किंवा काही पण करणं, दॅट इज प्रोसेस. प्रोसेस म्हणजे साधी भाषा, प्रक्रिया केलेलं. प्रक्रिया कॅन बी एनिथिंग, ॲज सिम्पल ॲज दॅट. तर इथे फक्त मला हा एक संभ्रम दूर करायचा होता की जेवढं आपण प्रोसेस खाऊ तेवढं ते पचायला सोपं. म्हणून चिप्स कुरकुरे लगेच खातात. लगेच बघा. एक तर आहेत आपलं, मी जसं सांगितलं, जीभचे लाड पुरवायला, पण सगळ्यात गोष्ट म्हणजे इझी अवेलेबिलिटी. लवकर अवेलेबल मिळून जातं. मला आता भूक लागली, काय नाही भेटलं, पटकन बाहेरून खाल्लं, मिळालं. जास्ती काही कष्ट घ्यायची गरजच नाही पडली. हेच जर पहिले मला एक 50-60 वर्ष पहिले मला स्वतः आणावं लागलं असतं, पहिले बाजार करून आणावं लागलं असतं. कारण परत असं दारोदारी बाजार नव्हता. कुठेतरी बाजारात जाऊन बाजार करून आणावा लागला असता. फ्रीज तर नव्हतं, तंतोतंत साठवलेलं तर नव्हतं. अच्छा, फ्रीज पण एक प्रोसेसिंगच आहे. आपण त्याला कूल करतोय भाज्यांना, म्हणजे ती प्रोसेसिंगच होते. तीच किती प्रोसेस नव्हती. मग ताजं आणलं, मग त्याला उकळलं, शिजवलं, खाल्लं. एवढे कष्ट कोण करेल? आता हे सगळं रेडीमेड भेटतं, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला जास्ती प्रोसेस केलेलं अन्न आपण सहजासहजी खाऊन टाकतो. ठीक आहे. आता हे तामसिक, सात्विक, राज याच्यामध्ये मी जास्ती पडत नाही, सगळ्यांना मोस्टली माहित असतं. आता इथून जे सांगतोय ते खूप महत्वाचं आहे, सगळ्यांनी लक्ष देऊ नये. आज मी कम्प्लीट विरुद्ध आहारावरती बोलणार आहोत. बोलायच्या पहिलेच मी सगळ्यांचं सांगतो की 90% ताईंचा सगळ्यांचा विरुद्ध आहार होत आहे. पहिलेच सांगतो की सगळ्यांचा 80 ते 90% सगळ्या त्यांच्या सगळ्यांचा, काय माझा पण व्हायचा, आता नाही 70-80 वर 40-50 होतो, पण होतो. विरुद्ध आहार होत आहे. विरुद्ध आहार म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले याच्यात असं म्हटलं की अग्नी मांदे सर्व रोगना मूलम. याचा अर्थ काय? अग्नी अद्वी मंदावला. आपल्या शरीरातला ठीक आहे. अग्नी अग्नी मांदे मंदावला. म्हणजे अग्निमंगला, सर्व रोगना मूलम म्हणजे सर्व रोगांचं मूळ कारणच अग्नी मंदावला. व्हेरी गुड. तर विरुद्ध आहार म्हणजे काय? की अशी कोणतीही गोष्ट ज्याच्याने तुमची अग्नी मंदवली, म्हणजे जठर अग्नी मंदवली, की मग तो झाला विरुद्ध आहार. आणि एकदा तो विरुद्ध आहार झाला म्हणजे तुमची जठर अग्नी मंदेल. जठर अग्नी मंदली म्हणजे जसं सांगितलं तेजल त्यांनी की तुमचे कोणतेही आजार असो, मग ते डायबिटीज, थायरॉइड, स्किनचे आजार, कोणतेही आजार असो, ते सगळे तिथून उत्पन्न होतात. कारण आपण ते टाकतो पोटात, जे टाकलं त्याच्यातून बाहेर येईल. तर ही जठर अग्नी काहीही करता न विजता कामा नये. आता ती कशी न विजायची आणि ती का विजते ते एकदा बघून घेऊया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आहार म्हणजे विरुद्ध आहार म्हणजे संयोग विरुद्ध आहार म्हणजे अयोग्य. ते मी प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये सांगेल. म्हणजे चुकीची गोष्ट, चुकीचं कॉम्बिनेशन. संयोजन म्हणजे कॉम्बिनेशन, परस्पर गुणधर्म असलेले पदार्थ, हे म्हणजे संयोग विरुद्ध. दुसरं म्हणजे वीर्य विरुद्ध. वीर्य विरुद्ध म्हणजे काय? गरम म्हणतो, गरमी आणि थंड दोघी हे सोबत पदार्थ खायचे नाही. याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बोलणार आहे. पहिले एक हेडलाईन, गरम व थंड, मी जसं सांगितलं तसं. तिसरं म्हणजे संस्कार विरुद्ध. आता इथे प्रोसेस आलं, जसं प्रक्रिया. म्हणजे कसं अयोग्य पद्धतीने तयार आहे पाण्यात, अयोग्य पद्धतीने तयार केलेले किंवा अयोग्य पद्धतीने शिजवलेले, दॅट इज प्रक्रिया दोष, म्हणजे संस्कार विरुद्ध. चौथं विरुद्ध म्हणजे मात्रा विरुद्ध, म्हणजे कमी जास्ती प्रमाण असलेलं अन्नाचे अयोग्य प्रमाण. याच्याबद्दल मी प्रत्येकावर डिटेलवर येणार आहे. काल विरुद्ध म्हणजे चुकीच्या वेळेस चुकीचं जेवलेलं. मग ती वेळ पण असू शकते, तो ऋतू पण असू शकतो. आणि 6वं म्हणजे अवस्था विरुद्ध, म्हणजे माझी शरीराची काय टेंडन्सी आहे, मी वाताचा आहे, कफाचा, पित्ताचा आहे, मी सूर्यनाडीचा आहे, चंद्रनाडीचा आहे, मी कोणत्या धातूचा आहे, त्याच्या विरुद्ध जर घेतलं तर तो विरुद्ध आहार. आता याच्यामधली एक पण चूक झाली की आपला विरुद्ध आहार होतो. ठीक आहे. आता एक एक डिटेलमध्ये जाऊ. सगळ्यात पहिलं म्हणजे संयोग विरुद्ध, खूप महत्वाचे, 90% इथे मार्क खातो आपण. परस्पर विरोधी गुणधर्म असलेले पदार्थ. आता ते कोणकोणते? ही सगळी लिस्ट आहे. याचा फोटो काढायचा, फोटो काढून घ्या. याची पीडीएफ पाठवली असेल, पीडीएफ पाठवून. तर याच्यामध्ये एक ऑब्झर्व केलं असेल तुम्ही, दूध, मासे, दूध, फळे, दूध, मीठ, दूध, कांदा, दूध, आंबट पदार्थ, मध, गरम पदार्थ, तूप, मध, मांस, दूध, दही, मांस, फळे, दूध, दूध, उडदाची डाळ. त्याच्यामध्ये काय ऑब्झर्व केलं तुम्ही? एक गोष्ट कॉमन ऑब्झर्व काय केली? दूध. व्हेरी गुड. तर जिथे जिथे दूध येईल किंवा जिथे जिथे दुधाचे पदार्थ येतील, ती तुमची दही असो, ते तुमचं ताक असो,
दुधाच्या रिलेटेड जे काय असेल, दुधाच्या रिलेटेड कोणतेही जे काही मी लिस्ट दिलेली आहे ते तर ठराविक दिलेलं आहे, पण हे काय असं पाठांतर करत बसायचं नाही की हा आता प्रत्येक वेळेला स्वयंपाक बनवताना यातली कोणती आहे का. कोणती पण गोष्ट एक लक्षात ठेवायची, दुधासोबत कोणतंही आंबट गेलेलं चालणार नाही, दुधासोबत कोणतंही मीठ गेलेलं चालणार नाही, दुधासोबत कोणतंही तिखट गेलेलं चालणार नाही आणि तेलकट चाललेलं चालणार नाही. हा एक नियम लक्षातच ठेवायचा. म्हणून कधीही सोबत दुधाचे पदार्थ खायचे नाही. आता आपण म्हणतो हा आम्ही तर नाही घेत, पण आता एक सहज चूक सांगतो, आपण चहा आणि बिस्किट खातो. हा सगळ्यात मोठा विरुद्ध आहार. चहामध्ये असतं दूध आणि बिस्किटामध्ये काय असतं? मैदा मैदा. मैदा ते तर असतंच. अजून सगळ्यात महत्वाचं मैदा विरुद्ध असतो, आहार. त्याच्यात मीठही असतो, मीठ दुधात मीठ 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 असतं. मीठ बिस्किटमध्ये मीठ असतं. चहा टोस्ट खातो, खूप मोठी चूक. चहामध्ये दूध असतं, टोस्टमध्ये काय असतं? म्हणजे कळत न कळत बघा आपण मीठ कसं खातोय ते मी तुम्हाला दाखवतोय. सगळ्यात एकदम सोपं उदाहरण जे मराठी महिला चूक करतात, चहा चपाती. कणकेमध्ये दादा काय असतंय? एक प्रश्न की चपातीत आपण किती अगदी एवढंसं मीठ घालतो, मग एक चपातीत इतकंसच मीठ जाणार ना? जरी इतकंसं मीठ जाणार तरी हा विरुद्ध आहार असतो. विरुद्ध आहार म्हणजे तुम्हाला कसं सांगू, 20 एवढूसं टाका की पूर्ण टाका, 20 आहे. साधं गणित आहे. आपण 20 घेताना विचार करू का की एक किंवा असं समजा दारू आहे, आपण दारू प्यायचा विचार पण नाही करू शकत आणि आपल्यासाठी ते अपवित्र एक ड्रॉप पण असो किंवा एक बाटली पण असो, 20 आहे. तसं आहे. आणि काय होतं, गंमत हीच होते. कधीही विरुद्ध आहाराच्या आता मी त्याच्याबद्दल सांगेल काय काय आजार होतात वगैरे कसे होतात ते. विरुद्ध आहाराची गंमत अशी नाहीये की जसं आता आज आपल्याला फूड पॉइझन होतं की एकदम आज मी खाल्लं आणि लगेच उद्या लूज मोशन्स होतील किंवा एकदम काय असं लगेच नाही होत. विरुद्ध आहाराने जे पण काही आजार होतात ते हळूहळू असंच छोटं छोटं आज एवढंसं खाल्लं, उद्या एवढंसं खाल्लं, परवा एवढंसं खाल्लं, असं छोटंसं करत 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 मग ते मोठ्या व्याधींमध्ये रूपांतर होतं. हे छोटूसच असतं, एवढूसच मीठ असतं. पण ते आता आपण दूध सोबत खातो. आता जेवणासोबत काय काय चुकी होते जेवणासोबत मी सांगतो. जेवताना सहज वरण भातासोबत मीठ खातो. वरण भातावरती तूप टाकायची सवय असते. तूप म्हणजे दुधाचा पदार्थ आला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना जेवणासोबत दही खायची सवय असते. दही सोबत खाल्लं, भाजीवरची लिंबू पिळतात, तिकडे दही खाल्ली तिकडे लिंबू पिळला. तिसरी गोष्ट म्हणजे आता इतकं तुम्ही बारीक बारीक विचार कराल ना, नंतर आजकाल गोड खातात ते दुसऱ्या विरुद्ध आहारामध्ये येतं, पण मी आता याच्यामध्ये टच करतो. डायरेक्टली इनडायरेक्टली आपण प्रत्येक याच्यात विरुद्ध आहार करत आहोत. म्हणजे चहासोबत दूध खाल्लं म्हणजे कधी पण, म्हणून मी म्हणतो की असं म्हणतात ना की दूध पिल्याने हाडं स्ट्रॉंग होतात, अमकं होतं, ढमकं होतं. ते सगळं होतच. पण दूध खाल्ल्याने जेवढा विरुद्ध आहार होतोय ना, ते सगळं तिकडे आपण हरून जातोय. तर जर काही माहित नाही मी काय खायचं नाही, तर सगळ्यात पहिले दूध सोडून द्यायचं. जर मला माहित असेल की मी विरुद्ध आहार टाळणार आहे, तरच दूध प्यायचं. जर ती हिंमत असेल किंवा जर त्या गोष्टी पाळल्या जाणार असेल, तरच खायचं. कारण जेवढा फायदा होतो, कारण आजकाल दूध पण काही प्युअर नसतो, त्याच्यामुळे काही 100% फायदा होत नाही. तर जेवढा फायदा होतो त्याच्यापेक्षा तोटा तर हमखास होतो दुधामध्ये. ठीक आहे. तर मी एक 2-5 काही उदाहरणं दिलेले आहे याच्यामध्ये. ते साधी उदाहरणं आहे. हे बघा, दुधासोबत माशी खायची नाही, फळं हे तर सगळ्यांना माहिती आहे. दुधासोबत मीठ नाही खाल्ला गेला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं, सलाद खाताना आपण खूप मोठी चूक करतो. दहीमध्ये सलाद खातो. कांदा, टोमॅटो वगैरे हे फार चुकीचं आहे. कधीही सलाद हा दह्यासोबत खायचा नसतो. आपल्याला परत चुकीचं सांगितलं गेलेलं कधी नाही. अशा भरपूर गोष्टी असतील की तुम्हाला कळतील की आपल्याला फार चुकीचं शिकवल्या गेल्या. दह्यासोबत कोणताही कधीही सलाद खात नाही. कारण विरुद्ध आहार असतो. सगळ्यात मेन म्हणजे आता मग मला एकदा परत एक असाच प्रश्न आला होता, की आपलं शास्त्र तर सगळ्यात प्युअर असतं. म्हणजे जसं मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, की महाभारताला चॅलेंज नाही. तसं शास्त्र प्युअर असतं. मग आपण पंचामृत करतो. मग पंचामृतामध्ये दही पण जातं, सॉरी दूध पण जातं, दही पण जातं आणि मध पण जातं. मग मी तर आता सांगितलं, की मध आणि दूध हा विरोधाभास आहे. मग याच्या अर्थ आपलं शास्त्र चुकीचं का? हा मला एक प्रश्न आला होता एका ताईंचा. म्हणून मी आता ते पहिलेच सांगतो. जेन्युइन प्रश्न आहे. पंचामृतमध्ये 5 जातात याला सगळे मान्य आहे. बरोबर? हो. मग मी जर म्हणतोय, की दूध आणि मध हा विरुद्ध आहार आहे, तर मग पंचामृतमध्ये का टाकतात? देवाला का चढवतात? देवाला आपण मध पॉइझन थोडी ना देणार. तनुजाताई काय बोलताय? तुमचा आवाज येत नाही. कॅमेरा बंद करून बोलायचा प्रयत्न करा. इव्हन प्रेग्नेंट वुमनसाठी पण पंचामृत खूप असं हेल्दी असं मानलं जातं. हेल्दी असतं, ते खूप चांगलं असतं. पण मग हा एक कॉन्ट्रडिक्शन काय होतं? म्हणजे एक तर मी चुकीचं असेल किंवा पंचामृत चुकीचं असेल?
मग ही गडबड काय होते? पंचामृत कोणी बनवले, कसं बनवतात? हा सांगा. दूध दही सांगू का? सांगा ताई. हा, दूध, दही, तूप, मध, साखर. ते तर तुम्ही इन्ग्रेडियंट सांगितले. कसं बनवायचं मी पद्धत विचारतो. प्रमाण असतं प्रत्येकाचं. प्रमाण, 5 हा ml प्रमाण एक्झॅक्टली. प्रमाण किती? तूप आणि मध आपण 5 ml असं घेतलं तर त्यामध्ये हे तूप आणि मध, दही 2 चमचे, म्हणजे असं जर घेतलं तर दुधाचं प्रमाण त्यामध्ये जास्त असतं. तेजल ताईंमध्ये कोणाला काही प्लस मायनस करायचंय? नाही. मला बोलायचंय, तेजल ताईंनी सांगितलं समप्रमाण, पण मला जेवढं माहिती आहे मध हे नॅचरल सहज असतं. सहज जर सेम प्रमाणात घेतलं तर त्याचा विष तयार होते. ओके, अजून? सुनंदाताई तुम्ही बोलताय? मध हे नॅचरल असतं. मध नॅचरल आहे, मान्य आहे ना. मग आता समजा मी आता एक मधाचा चमचा घेतला, एकदम नॅचरल, डायरेक्ट माझ्या जे आपलं पोळं लागतं, पोळातून जे तोडतात ते घेतलं, आणि माझ्यासमोर गिरगाई पण आहे, एक चमचा हे घेतलं, एक चमचा मध घेतलं, दोघी नॅचरल आहे, प्युअर नॅचरल. मग मी ते घेऊ शकतो का? ते तर विरुद्ध आहार आहे ना, मी तेच तर सांगतो. दूध 4 चमचे घेतलं तर दही 2 चमचे, मग त्याच्या निम्म दूध, दही, मध, मध, साखर, मग तूप. साखर आणि अजून तूप. मग ते तूप आणि साखर अर्धा चमचा समजा, मध 1 चमचा, आणि 2 चमचे दही आणि 4 चमचे दूध. ठीक, चला. आता हा विषय मी तुमच्यावर सोडून देतो, याच्यामध्ये मी पडत नाही. पण हा सगळ्यांनी होमवर्क, शनिवार रविवारसाठी होमवर्क, की पंचामृत कसं बनवतात. ठीक आहे, बेसिक गोष्ट आहे. पण एक गोष्ट इथे हायलाइट अधोरेखित ही मी करतो, बाकी कशी काय ते प्रोसेस तुम्ही बघायची. की सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांचं बरोबर आहे, की कुठेही जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल तर प्रमाण कमी जास्ती होत आहे. कोणी म्हणतं तुपाचं जास्ती, कोणी म्हणतं मधाचं जास्ती, कोणी म्हणतं दुधाचं. ते प्रमाण स्टँडर्ड प्रमाण असतं. तर सांगायचं अर्थ की सम प्रमाण नको. सॉरी, जसं सीमाताई म्हटल्या, सम प्रमाण जर असलं तर 20 ते 40. तर जर दूध जर घेत असाल तर दुधाच्या कमी हे मध घ्यायला पाहिजे किंवा जास्त घ्यायला पाहिजे, ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणून पंचामृत बनवायची प्रॉपर मेथड ठरलेली असते. ही आपण आता विसरून गेलो किंवा कोणाकोणाला तर माहित पण नाही. आपण ॲज इट इज सगळं मिस करतो आणि कळत देवाला प्रसन्न करायसाठी पंचामृत चढवतो आणि त्याच्यात विष चढवून मोकळे होतो. त्याच्यामुळे पहिले तर पंचामृत बघायची पद्धत समजून घ्यायची. विशिष्ट पद्धत असते, विशिष्ट प्रमाण असतं. त्याच्यामुळे दूध आणि जर मध घ्यायचं असेल तर कधीही समप्रमाणात घ्यायचं नाही. जर तुम्ही कमी जास्ती प्रमाण घेतलं तर ते विष बनत नाही, आणि म्हणून ते इथे मी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे, पहिलेच ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. कारण खूप ताई विचारतात की मग तूप आणि मध हे समान प्रमाणात घेतलं, जर समान प्रमाणात घेतलं तर विष तयार होईल, जसं सीमाताई म्हटलं तर. तूप आणि मध किंवा दूध आणि मध. ठीक आहे. आता अजून एक सगळ्यात महत्वाचं, एकच दुधाला एक्सेप्शन आहे, ते म्हणजे आवळा. तसं बघितलं तर आवळा आंबट आहे. मी सांगितलं की आवळा आंबट आहे, आंबट दुधासोबत खायला नको. पण आवळा हा एकमेव असा एक्सेप्शन आहे की तो तुम्ही दुधासोबत खाऊ शकता. आता अजून एक गंमत, जसं मी मागच्या वेळेला पाण्याचं सांगितलं होतं, 10,000 स्टेप्सचं सांगितलं होतं, की हे सगळं वेस्टर्न सायन्स आलेलं. आपल्याला काय शिकवलंय? एन ऍपल्स डे आगे क्या है? एन एप्पल. डॉक्टर चिप्स अवे. कैसे? सफरचंद मध्ये शुगर नाही, म्हणजे नॅचरल जी आपण आंबा केळ खातो, फॅट्स, शुगर नाहीये सफरचंद मध्ये. शुगर नाहीये, मग शुगरचा कधीपासून इतका तिरस्कार आपल्याला, की ज्याच्यात शुगर नाही. मुळात आपला ओरिजिन माहितीये ना, मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा थोडं वाचाल, की मनुष्य पहिले गोड फळं खायसाठी तडफडायचा, कारण गोड फळं त्याला दररोज मिळायचे नाही ना, दूर दूरपर्यंत. मी जसं सांगितलं, वॉकिंग आपण का चालायला लागलो, नवीन नवीन गोड गोड फळं खायला, चांगलं चांगलं मांस खायला, तेव्हाच त्याला. कारण त्याचे तर हे सगळे संपून गेले होते. त्याला तर उलट त्याची मेजवानी, आता सारखी आपली मेजवानी काय असते? आईस्क्रीम. आपले डेझर्ट्स हेच असतात, पण तेव्हा मेजवानी करायची गोड फळं. जेवढी गोड फळं तेवढी चांगली. मग आपला एवढा आपण कधीपासून एवढा विरोध करायला लागलो? आणि तर ते कारण नाहीये.
तर ऐसा क्या है, एन एप्पल्स अ डे कीप्स अ डॉक्टर अवे, ऐसा क्यों? बाकी फळांनी काय घोडे मारले आपले? परिपूर्ण फळ. परिपूर्ण. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ परिपूर्ण? ते पण बाहेरून आयात होतात ऍपल म्हणून ते संकल्पना आली असेल दादाच्या याच्या सांगण्याप्रमाणे. अच्छा ठीक आहे, चला एक विचारतो. सफरचंद आता इकडे नाशिकचं कोण आहे? नाशिकच्या वैशाली आहे. नाशिकमध्ये कोणतं फळ होतं? द्राक्ष. द्राक्ष. नागपूरमध्ये कोणतं होतं? नागपूरमध्ये संत्रा. कोणतं होतं? संत्र. कोकणात कोणते होतात? आंबा. आंबे. हापूस आंबा. हापूस आंबा. अजून कोणतं? अजून कोणते एरिया राहिले आपल्या इकडचे? ठीक आहे, म्हणजे हा, केळव. असं- जळगाव. केळ, जळगाव आमच्या इकडे केळी, केळ होतात. जळगाव केळी, आमच्या इकडे केळ होतात, बरोबर. ठीक आहे. हम्म. सफरचंद कुठे होतात? काश्मीर, काश्मीर. 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 अजून हिमाचल प्रदेश. भारतात. व्हेरी गुड. अजून हिमालय. अजून अच्छा, हिमालय, हिमाचल प्रदेश, गंगोत्री, काश्मीर, यमुनोत्री. गंगोत्री, यमुनोत्री. या पाचही ठिकाणांमधलं कॉमन काय? सगळ्यांची उत्तरं बरोबर आहे. याच्यात एक कॉमन बर्फ थंड पडतो हवेच्या तिथे. ठिकाणी. थंड हवेचे थंड ठिकाणी. हवेचे ठिकाणी. थंड हवेत, बरोबर. सफरचंद हे थंड हवेच्या ठिकाणी होतं, बरोबर. युरोपमध्ये कोणतं तापमान असतं? थंड. थंडच असतं. अमेरिकेत कोणतं तापमान असतं? थंड. ऑस्ट्रेलियात कोणतं तापमान असतं? ऑस्ट्रेलियातलं नाही माहिती. थंड. युरोपमध्ये थंड, अमेरिकेत थंड. चला ऑस्ट्रेलिया सोडून द्या. युरोपमध्ये थंड हे माहिती आहे. अमेरिकेत थंड असतं, ठीक आहे. भारतात कोणतं तापमान असतं? भारतात उष्ण आणि Very good. काश्मीरला थंड. तो भाग सोडून द्या, ते तर सांगितले 5 राज्य एक्सेप्शन असतात, ते 5 राज्य त्यांच्यासाठी ठीक आहे. पण ओव्हरऑल भारत की त्याच्यात आपण आता मराठी बोललोय, तर पण सगळ्या मराठी तर महाराष्ट्रातलं बोलूया. महाराष्ट्रातलं तापमान काय असतं? उष्णकटिबंधात येतो आपलं. उष्णकटिबंध. व्हेरी गुड. तर ऍक्च्युली काय आहे की जिकडे सफरचंद खरंच चांगलं फळ. सफरचंदाबद्दल माझे असंच, त्याने काही माझे घोडे नाही मारले, पण सफरचंद हे जे थंड हवामानाच्या ठिकाणी त्यांच्यासाठी चांगलं आहे. म्हणून वेस्टर्न कल्चरमध्ये त्याच्यासाठी ते अमृत मानतात. म्हणून ते वेस्टर्न कल्चर अँड ऍपल्स म्हणच इंग्लिशमध्ये, जी म्हण इंग्लिशमध्ये असू शकते ती आपल्याला कसं काय लागू पडेल? अँड ऍपल्स डे मराठीत आपल्याला गंगोत्रीच्या तिकडे. आपल्याला जसं जसं आपल्याला पुष्पाताई काय बोलताय? हा. गंगोत्रीच्या तिकडे खूप आहे ना. तेच ना, मग थंड हवेच्या, मी तेच सांगितलं की थंड हवेच्या ठिकाणी होतात. पण आता आपण महाराष्ट्रात आपल्याला लहानपणी शिकवलं होतं अति तिथे माती, अजून काय काय जे काय मराठी म्हणी शिकवल्या होत्या. मराठी म्हणमध्ये ही होती काय, ऍपल सडे किप्स डॉक्टर हवे, म्हणच इंग्लिश आहे. ती आलीच तिकडची, कारण तिकडच्यांसाठी ती चांगली होती. ती त्यांच्यासाठी ते वरदान आहे सफरचंद. आता त्याच्यामध्ये काय चांगलं आहे काय तो वेगळा भाग आहे, पण त्यांच्यासाठी ते चांगलं आहे कारण ते थंड हवामानाच्या ठिकाणी राहतात. आपण राहतो गरम हवामान, तर आपल्याला तो नियम कसं काय लागू होऊ शकतो? आपल्यासाठी सर्व गुण संपन्न एकच फळ आहे, ते म्हणजे आवळा. आवळ्यासाठी मी सगळी हुमन करून स्टोरी आणली. एकच फळ म्हणून आवळ्याला अमृत म्हणतात. आवळ्याचं तुम्ही जसंही खा, त्याला त्याची कंठी करून खा, त्याला त्याचा रस प्या, त्याचं हे खा. आवळ्याला कोणतेही काहीही एक्सेप्शन नसतात. आवळा सर्दीत पण खाऊ शकतो. आपल्याला फार गैरसमज असतो, खोकल्यात खायचा नाही, हे नाही ते नाही. आवळा खोकल्यात पण खाऊ शकतात, सर्दीत पण खाऊ शकतात, काहीही असलं तरी आवळा खाऊ शकतात. सगळ्यात पहिले अॅन ऍपल्स डे कीप्स अ डॉक्टर अवे ही म्हण इंग्लिशच्या कचरापेटीत टाकून द्यायची, कारण ती विसरून जा. आपल्यासाठी नाहीच आहे. आपल्यासाठी अॅन आवळा अ डे कीप्स अ डॉक्टर अवे, जर इंग्लिशमध्ये म्हणायची असेल तर ही म्हणायची आजपासून. आपल्यासाठी आवळाच हा सगळ्यात मोठा, आपल्यासाठी आवळाच हा सर्वगुण संपन्न असतो. ठीक आहे. तनुजा ते काय म्हणतायत? ठीक आहे. तर त्याच्यासाठी फक्त एक विरोधाभास त्याच्यासाठी मी सांगितलं एवढी सगळी गोष्ट, की दुधासोबत आवळा चालतो, बाकी दुधासोबत कोणतेही फळ, मग कोणतेही शेक येत नाही. कोणतेही जे काही आपण शेक पितो, कोणतेही ज्यूस पितो, ते सगळे विरुद्ध आहारामध्ये जातात. हा सगळ्या पहिला सहयोगी विरुद्ध आहार. ठीक आहे. दुसऱ्या विरुद्ध आहारावरती जाऊ. असे 6 प्रकारचे विरुद्ध आहार. दुसरं आहे वीर्य विरुद्ध, म्हणजे उष्ण आणि शीत. सगळ्यात मेन उष्ण आणि शीतचा एक्झाम्पल द्या मला. सगळ्यात मोठी चूक होते आपल्यासोबत, ते परत ते वेस्टर्नायझेशन कडूनच आलेलं. कलिंगड साधं आपण युद्ध. गरमीत असतं आणि थंड करून खातो. नाही, ते
बरोबर ते पण एक असू शकतं, पण आपण बाहेर जेवायला जातो तेव्हा कसं एखादी बाहेर जेवायला कशी सुरुवात करतो जेवायची बाहेर गेल्यावर? हॉटेलमध्ये गेलो मी आज. आज माझा जेवायची वाढदिवस आहे. सुरू हा. अच्छा, जेवायची सुरुवात कशी करतो? मी काय आता आपण व्हेजिटेरियन मी काय पनीरची भाजी मागू, बरोबर? हम्म. पनीरची भाजी चपाती मागव. ठीक आहे. पनीरची चपाती जर चुकून थंड आली तर वेटरला 200 लागायला नाही मला गरमच पाहिजे. मी तर पूर्ण पैसे भरतोय थंडसाठी का कमी पैसे देऊन भरतोय. गरम भाजी घेऊन ये. जेवण एकदम पोटभर झालं. मग काय खाऊ? डेझर्ट. डेझर्ट मध्ये काय मागवाल? फ्रूट सॅलड आईस्क्रीम, गुलाबजाम, फ्रूट सॅलड. फ्रूट सॅलड इटसेल्फ विरुद्ध आहार आहे आणि फ्रूट सॅलड परत थंड गरम सोबत घेतला तर दुसरा विरुद्ध आहार आहे. एक तीर में दो निशाने. एक ही दिन में 2 बार करके आ गए काम. भगवान का नाम लेके आ गए. हे श्रीमत आहे. बरेच लोक चहा प्यायच्या आधी पण म्हणजे आता आपण चहा प्यायचं नाही हा विषय वेगळा, पण चहा प्यायच्या आधी पाणी पितात आणि मग चहा पितात. तो ते पण थंड पाणी. विरुद्ध आहार. सगळ्यात थंड नाही. हो. त्याच्यामध्ये पण मग जर चहा सोबत टोस्ट खाल्ला तर तेच एक तीर में दो निशाने. कळालं? तर सगळ्यात मोठा विरुद्ध आहार हा असतो. बाकीचे विरुद्ध आहार उष्ण थंडाचा मी सांगतो. जसं की गरम आणि थंड सोबत खायचे आणि त्याच्यामध्ये गरम चहा आणि आईस्क्रीम त्यातल्या त्यात सीमा त्यांनी पाण्याचे उदाहरण दिलं. तसंच गरम दूध आणि थंड फळे सगळ्यात मेन. आपण काय करतो सकाळी एकदम सीना ताण करून म्हणतो मी तर फक्त फलाहार घेते आणि फक्त दूध पिते. सीना ताण करून किती पण सांगत असला तरी ते चुकीचं आहे. भले ते फळं खाऊ नका, दूध पण पिऊ नका. कारण दूध गरम असतं आणि हे फळं थंड असतात. की आपण काही काही फ्रीजमध्ये ठेवतो. काही काही नॅचरली गुणधर्मच थंड असतात. अच्छा. आणि जिथे मी थंड गरम म्हणतोय तेव्हा फ्रीज मधल्याचा किंवा गॅसवरून ठेवल्याचा नाही, गुणधर्माची गोष्ट करतो. एखादी फळ हे बाहेरून दिसायला गरम असू शकतं, मधून शीतल असू शकतं किंवा एखादी अन्न बाहेरून शीतल असू जसं आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम बाहेर दिसायला शीतल आहे, पण त्याचा गुणधर्म गरम असतो. ते खूप वायस वर्षा पण असू शकतात. तर या गोष्टींची लक्ष ठेवायची गरज आहे. ठीक आहे. अजून दही आणि गरम भात खूप महत्वाचं आणि खास करून तर फार वाईट सवय असते की भातावरची दही टाकतात. कोणी कोणी दह्याचं आणि याचं करतात तर ती फार चुकीचे. मांसाहार आणि दूध ते तर घ्यायलाच नको पाहिजे. गरम पदार्थानंतर लगेच थंड पाणी बिलकुल नाही. खूप बाहेर एक चूक होते की आपण ऑइली खातो कचोरी समोसा वगैरे आणि त्याच्यासोबत कोल्ड ड्रिंक पितो. अगदी चुकीचं. गरम सूप थंड दही अजिबात नाही. तर हा सगळा तापमान विरोधी म्हणजे गरम आणि थंड हे सोबत नसलेले. ठीक आहे. तिसरं म्हणजे संस्कार विरुद्ध. संस्कार विरुद्ध म्हणजे काय की अयोग्य पद्धतीने तयार किंवा सजवले म्हणजे संस्कार चुकीचे घातलेले. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय की दही गरम केलेलं कधी खायचं नसतं. परत परत तेल आपण घरात तर कधी तसं वापरत नाही. परत परत गरम केलेलं तेल करायचं नसतं. जळ आलेले किंवा शिजलेले पदार्थ जास्ती खायचे नसतात. खूप वेळ तर शिळं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेलं किंवा मायक्रोवेव्ह मराठीमध्ये मायक्रोवेव्ह नसतात आपल्याकडे. अर्धवेळ शिजवलेला मांस किंवा जुनं इंधन. जुनं इंधन म्हणजे काय की आपला गॅस आपण खूप वेळेला स्वच्छ करत नाही. आपला जो गॅस असतो वगैरे त्याच्यामुळे काय होतं की तिकडे मिथेन गॅस तयार होतो वेगवेगळे. ते वेगळं सायन्स आहे. पण सांगायचा अर्थ की जे प्रोसेस करतो आता आपल्यामध्ये आपण ते चांगलं प्रोसेस करत असतो पण थोडीशी पण प्रोसेस चुकली. प्रत्येकाची पद्धत असते. जसं मी पंचामृतात सांगितलं खिचडी बनवायची तर किती तापमानावरती बनवायची याचं टेम्परेचर ठरलेलं आहे. किती कशी बनवायची, किती शिट्ट्या वाहू द्यायच्या किलरच्या, किती व्हायच्या. जर कमी शिट्ट्या झाला तरी प्रॉब्लेम, जास्ती शिट्ट्या झाला तरी प्रॉब्लेम. असं प्रत्येक हे गुणधर्म असतं. इथे आपल्या जास्ती चुका होत नाही. मराठी महिलेला मोस्टली सगळं माहित असतं की काय कसं करायचं ते. तर तिसऱ्या ह्याच्यात आपल्याला चुका होत नाही. मोस्टली पहिल्या 2 ह्याच्यातच चुका होऊन जातात. ठीक आहे. चौथ्या चुका म्हणजे मात्रा विरुद्ध. अन्नाचे अयोग्य प्रमाणात सेवन. आता याच्यामध्ये काय की सगळ्यात एक तर खूप जास्ती थंड खातो, खूप जास्ती गोड खातो, खूप जास्ती तिखट खातो. उपाशी पोटी जड अन्न खातो किंवा अतिशय कमी अन्न. आता एक कोणी उपवास करू नये, कोणी नाही ते मी आता सांगणार आहे. की एक तर सतत म्हणजे कोणती तरी आपण अटीतटीची भूमिका पकडतो. एक तर खूप जास्ती खातो, खूप कमी खातो, खूप गोड खातो किंवा काहीच खात नाही. पचनशक्तीपेक्षा कमी किंवा जास्ती खातो हे म्हणजे मात्रा विरुद्ध. 5वा कालविरुद्ध. कालविरुद्ध म्हणजे चुकीच्या वेळेला चुकीचं जेवण. कालविरुद्ध म्हणजे काय रात्री दही खायचं नाही आपल्याला सगळ्यांना माहित असतं. रात्री जड किंवा तेलकट खायचं नाही. हिवाळ्यात थंड पदार्थ खायचे नाही. गरमीत गरम पदार्थ खायचे नाही. भूक नसताना जबरदस्ती जेवण करायचं नाही. तो कालविरुद्ध आहे सगळ्यात जास्ती. जर तिकडे अग्नी नसेलच, जर जठर अग्नी तीव्र नसेलच तर ते विष तयार होऊन जाईल. आणि आजारपणात उपाशी राहून जड अन्न खायचे नाही. उपाशी राहायचे. इकडे खूप मोठा विरोधाभास आहे. मी नेहमी सांगतो वर्कशॉपमध्ये पण सांगितलं की यांना आठवत नसेल त्यांच्यासाठी परत सांगतो. एक फार समज असा चुकीचा असतो की आपल्याला आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपल्याला बाय डिफॉल्ट आजारी पडल्यावर सगळ्यात पहिले काय होतं? ताप आल्यावर
तोंडाला आपल्या चव तोंडाला नसते. चव नसते, आपण जेवण नाही करत. कडू का पडतं. चव नसते? का चव नसते? नेमकं काय होतं शरीरात? कडू पडते, कडू तोंड. कडू पडते. व्हेरी गुड. जीभ कडू पडते. जीभ कडू पडते म्हणजे आपल्याला तापामुळे पडते, पण जीभ कडू पडते. जीभ कडू पडते म्हणजे जीभ सांगत असते की आता मी काम करायची बंद पडली. अभी तुम मुझे काम पे मत डालो. शरीर आपल्याला सांगत असतं. पण आपण काय करतो? अजून टाकतो. अरे माझ्याकडून बघितलं जात नाही, तू ऑलरेडी अशक्त पडलेली आजारी, तुला आजच्या गोळ्या पण घ्यायच्या, गोळ्या जड पडतील ना, तू खा, उलट खा. आपण उलट व्याकुळतेने आई मुलाच्या प्रेमापोटी, बाकीचे नर्स लोक त्यांच्या सॅलरी पुरती, डॉक्टर लोक त्यांच्या पैशांपुरती सगळे आपल्याला खाऊ घालतात की अरे बघितलं जात नाही, तू इतकी अशक्त पडली, तू गोळ्या घ्यायच्या, तुला गोळ्या जड पडतील. सगळ्यात मेन म्हणजे ज्या ज्या दिवशी आजारी पडतं त्याच्यासाठी आपल्याला सेल्फ हिलिंग प्रोसेसला जायचं असतं. त्याला ऑटोफेगी म्हणतात. लिहून ठेवा हा शब्द, ऑटोफेगी. ऑटोफेगी शरीरात चालू व्हायसाठी, म्हणजे माझं शरीर स्वतः रिपेअर करायसाठी सगळ्यात पहिले सगळ्यात जास्ती आपली एनर्जी कशात जाते? आपल्याला दिवसभरात समजा 100 किलो एनर्जी असेल आपल्या शरीरात, तर सगळ्यात जास्त एनर्जी सगळ्यात जास्त कुठे जाते? दादा ऑटो काय सांगितलं, स्पेलिंग सांगा ना. ऑटोफेजी, AUTOPHAGY, PHAGY. ऑटोफेगी. वाय. ठीक आहे. हा, माझा प्रश्न होता की आपली सगळ्यात जास्ती दिवसभरात एनर्जी कुठे जाते? बताओ आपण बताओ, जे इतना अन्न डिफिकल्ट नाही. खातो अन्न आपण जे अन्न पचवण्या खातो ते अन्न डायजेशन पच व्हेरी गुड, अन्न व्हेरी पच गुड. सगळ्यात जास्त आपली एनर्जी जेवण पचवायमध्ये जाते. मग जर आपण आजारी पडलो, तुम्हाला आठवतं मी सगळ्यांना वर्कशॉपमध्ये उदाहरण दिलं होतं, कुत्रे मांजर तुमच्या मागे लागले होते, आपण एनर्जी उधार घेऊन येतो. तर ही उधार घ्यायची एनर्जी म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी एनर्जी कमी असते, आपल्याला दुसऱ्यांकडून उधार घ्यावी लागते. तर रिपेअरिंगसाठी आपल्याला एनर्जी पाहिजे असते, पण एनर्जी आपण उधारता आणत नाही. आणि जी आहे, माझ्याकडे 1 लाख रुपये होते, पाहिजे होते 10 लाख, तर 9 लाख आणावे लागतील. 9 लाख आणू दे आणू, पण जे 1 लाख येते तर नीट वापरा. तर 1 लाख पण आपण काय करतो? उडवून टाकतो. तसंच जेवण पचवायमध्ये 1 लाख पण आपण उडवून टाकतो. तर सगळ्यात पहिले जेवण थांबायला पाहिजे. 1 नंबर एनर्जी आपल्याला जेवायला लागते. आता तो टॉपिकच्या बाहेर जातो. 2 नंबर एनर्जी कुठे लागते? काम करायला. अजून? बरं होण्यासाठी. ते तर झालं. ते आता तर मी बरं आहे, आता मग माझी एनर्जी कुठे जाते? आता मी बरं आहे, सगळं ओके. बरं असतानाच विचारता ना सर. पहिलं तर अन्न पचवायला लागते, दुसरी कुठे लागते बरं असताना? बरं असताना नसताना कसं पण, दुसरी कुठे लागते? विचारशक्ती. विचार शकते. अजून? काम करण्यासाठी. कामं करण्यासाठी. अजून? ते सांगितलं ना मी. अच्छा. हं. तनुजाताई, तुमचा आवाज येत नाही आज, काय माहिती. एकदा परत बंद, लॉग आउट करून लॉग इन करा. अच्छा, तुम्हाला महाभारतात नेतो. गांधारीला आठवा. तिथे तर डोळ्यांनी डोळे पाहायला. डोळ्यांनी पाहायला. दुसरी एनर्जी आपली डोळ्यांमधून जात असते. गांधारीकडे काय एवढी एनर्जी होती? गांधारीकडे तिच्याकडे डोळे बंद, म्हणजे तिचे डोळे चालू असून तिने बंद करून घेतले होते. तिने तिची सगळी एनर्जी साठवून घेतली होती. आणि मग एकदाच तिने सांगितलं होतं दुर्योधनाला की एकदाच मी डोळे उघडेल फक्त तुझ्यासाठी. तर दुर्योधनाने त्याचं ते समजलं नाही आईसाठी. पण ती ती गोष्ट वेगळी. पण सांगायचा अर्थ की याच्यामध्ये इतकी एनर्जी असते की जी एनर्जी जर आपण वाचवली तर की एक आपलं न संपणारं बळ येऊ शकतं, जे दुर्योधनाला आलेलं होतं. तर तेवढी एनर्जी असते. मी का सांगतो हे थोडं, आहाराच्या अपोजिट जातो मी, थोडं अगेन्स्ट जातो, पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो की जेव्हा पण अनावश्यक आपल्याला नसेल, सहज आता मी काहीच काम करत नाही किंवा तुम्ही आता ऐकताय किंवा काहीच करताय, सहज डोळे बंद करून बसाय, तेवढी एनर्जी आपली वाचते. का ऋषीमुनी ध्यान ध्यान मी डोळे उघडे ठेवून पण करू शकतो. उलट तसं बघितलं तर ध्यान माझे डोळे उघडे ठेवून लवकर इझी होईल. आजच सीमाताई आणि माझं सकाळी त्याच्यावरती बोलणं आलं. जसं आपण डोळे बंद करतो तसं उलट जास्ती मनात जास्ती विचार येतात, वेगवेगळे विचार यायला लागतात. रात्री झोपायला पण जातो, डोळे बंद करतो, वेगवेगळे विचार येतात, निगेटिव्ह येतात, पॉझिटिव्ह येतात, सगळे. हेच जर डोळे उघडे असले तर मी एकाग्र राहतो, म्हणजे एवढे विचार येत नाही. पण तरी साधू संत का डोळे बंद करून ध्यान करतात? लोक का ध्यान करून करतात? कारण जेवढी एनर्जी वाचते, ती एनर्जी मी माझ्या तपस्येसाठी वापरू शकतो, ती एनर्जी मी माझ्या उपवासासाठी वापरू शकतो. खूप महत्वाची, ती आपली खूप चूक होते. डोळे आपले अनावश्यक उघडे असतात. ही गोष्ट सहजासहजी तुम्हाला बाहेरून नाही कळणार, ती सांगून ठेवतो. तर जेव्हा गरज नसेल
किंवा असं ऐकतोय नॉर्मल बसलेलो आहे, तो डोळे बंद करून बसायचे. प्रवास करताना डोळे बंद करून करायचो, प्रवास करायचा. झोप लागत नसली तरी डोळे बंद ठेवायचे. मनात नामस्मरण करायचं, पण डोळे अनावश्यक उघडे नको. तोंड तर उघडं नकोच. तुला सकाळी जिभेचं सांगितलं. जिभेमध्ये हाड नाही तरी तिच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे, की शरीरातलं प्रत्येक हाड तोडू शकते. डोळे असे म्हणून आपण म्हणतो ना, गांधीजींचे 3 त्याला पण अर्थ आहे. का ते 3? प्रत्येकाला अर्थ आहे. असं कोणतीही गोष्ट अशी नुसती नसते. तर अनावश्यक डोळे उघडे ठेवायचे नाही. चला, मी थोडा आउट ऑफ टॉपिक गेलेलो. पण तुमच्या माहितीसाठी. कालविरुद्ध झालं. चलो. 6वं अवस्था विरुद्ध. एक मिनिट, मी पुष्पा त्यांना म्यूट करतो. अवस्था विरुद्ध. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. शरीराच्या स्थितीनुसार अयोग्य अन्न आणि सेवन. आता शरीराची स्थिती म्हणजे काय? जसं मी सांगितलं, आजारी असताना जड अन्न, पहिले तर अन्नच घ्यायचं नाही. त्यातल्या त्यात जर घ्यायचं असेल तर साधी खिचडी, मुगाची खिचडी म्हणून आपण नॉर्मल शिजवलेलं खातो. तापात दही, थंड पदार्थ खायचे नाही. जर माझा माहिती आहे की माझं डायजेशन वीक आहे, त्या दिवशी तेलकट खायचं नाही. उपवासानंतर, आता इथे पण सगळ्यात जास्त चूक होते. उपवासात सगळ्यात जास्त आपण तळलेलं खातो, साबुदाणा खातो, अजिबात खायचं नाही. गर्भावस्थेत अति तिखट, अति आंबट खायचं नाही. जरी आपल्याला आंबट खायची इच्छा झाली तरी नसतं खायचं, गर्भाला त्रास होतो. पित्त प्रवृत्ती असल्याने उपवास करायचा नाही. ज्याची पित्त प्रवृत्ती आहे ते मी सांगेल कसं ओळखायचं, माझी पित्त कशी आहे, वात कशी आहे, कफ पित्त. पण पित्त प्रवृत्तीने शरीरात उपवास करायचा नाही आणि कफ प्रवृत्तीने खूप खायचं नाही. हा एक नियम लक्षात ठेवायचा. हे एकंदरीत असे 6 हे विरुद्ध आहार असतात. खूप महत्वाचे, पण याच्यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे दररोज आता एवढ्या गोष्टी लक्षात ठेवता येत नाही. फक्त जिथे जिथे दूध येईल तिथे सांभाळून राहायचं. आणि जर हे टाळायचं असेल तर दूधच टाळून द्यायचं. सगळ्यात सोपा मार्ग. मी तरी असं करतो. आता पण बाहेर मग भरपूर वेळेला आपलं. हा, बोला ताई. चहा वगैरे घ्यायचाच नाही का मग? दूध बंद करायचं नाही. म्हटल्यानंतर मग सगळंच बंद. सगळ्यात बंद. आता तुम्ही तो फेअरवेलचा माझा जर व्हिडिओ ऐकला असेल, ज्यांनी ऐकला असेल त्याच्यात त्यांनी त्या ताईंचे अनुभव ऐकले असतील. प्रत्येकांचा चहा हळूहळू सुटलेला. जरी त्यांनी ठरवला नव्हता तरी त्यांना मी जसं आज तेजल त्यांनी सांगितलं, कानात बोट घालायचे, नामजप करायचे, असं काही 2-3 शॉर्ट ट्रिक्स सांगितलेला. कारण मराठी महिला म्हटलं म्हणजे चहाचं कुठेतरी फार चांगलं घट्ट नातं असतं. चहा सोडणं फार कठीण असतं. तर मी पहिले म्हणतो की तुमचा चहा सुटला तीच माझ्यासाठी 2 महिन्याची लढाई जिंकली. तर तिथेच आपला अर्धा विरुद्ध आहार करतो. आणि चहा आपण कधी कधी चहा तर घेतो, तो मुळात विरुद्ध आहार आहे. पण चहा मी सोबत मग अजून दुसरे विरुद्ध आहार ऍड करतो. टोस्ट घेतो, बिस्किट घेतो, हे करतो. आणि ते म्हणजे फक्त तेवढ्याच वेळेपुरती लिमिटेड नसतं. एक मिनिट संपून घेतो. चहा त्याच्यात 2 प्लस मायनस 2 आवर्स, म्हणजे चहा घेतल्यानंतर 2 तास चहा घ्यायचा, 2 तास पहिले पण चुकून पण दुसरं काही पदार्थ घेतलं तर ते विरुद्ध आहारामध्ये जाईल. आता विचार. मी सकाळी तर घेतच नाही, फक्त 4 वाजता. तो पण अर्धा कप. तरी विरुद्ध. तो पण बंद करून टाकू का? बिलकुल. 20 अर्धा कप किंवा फुल कप, 20 बरं. 20 तर चुकून पण आलं तर आपण गुणा करून थुकून देऊ. अर्धा हो एक ना. कप तर पुरतोच नाही. तर हळूहळू असंच हे बघा, शरीराला उद्यापासून फोर्स नाही करायचा की चहा घ्यायचाच नाही. मी बरोबर कमी करून घेईल तुमच्याकडून. ठीक आहे. मी तसं तर म्हणजे मला फार आवड नाहीच आहे त्याची. ते घरात मग तर जबरदस्ती मग करतात म्हणून घेते मी. तर मग ते आता बंदच. आणि चहाने सगळ्यात जास्त लेप्टिन ग्रेलिन मारलं जातं. ते मी कधी सांगेल की चहाने आणि लेप्टिन ग्रेलिनचा काय संबंध असतो. ठीक आहे. तर पुढे जाऊया. अच्छा. ठीक आहे. आता वेळ बघूया. आता आयुर्वेद वेळ कसं म्हणतं सगळ्यांना माहिती असेल, पण याच्यात 2-5 गोष्टी तुम्हाला नवीन समजतील त्या मी सांगतो. आपलं प्रत्येक शरीराच्या आपल्या सूर्यानुसार, आयुर्वेद हे सूर्यानुसार चालतं. सूर्यानुसार शरीराची वेळ ठरलेली असते. जशी सकाळी 5 ते 7 मध्ये आपली कफ प्रवृत्ती असते सगळ्यांचीच, मोरलेस सगळ्यांची. 90% म्हणजे मी जेव्हा म्हणतो सगळ्यांचं त्या 90%. तर 5 ते 7 मध्ये आपलं शरीर कफ प्रवृत्तीच असतं. 7 आणि 7 आणि 2 मध्ये आपल्या शरीरामध्ये अग्नितीव्र असते. अग्नितीव्र असते म्हणजे नेमकं काय असतं? तेव्हा आपल्या शरीरातलं पित्त असतं. म्हणजे जेवण चांगलं होतं. म्हणून म्हणतात की सूर्यास्ताच्या पहिले आणि सूर्योदयाच्या आसपास जेवलं पाहिजे. 2 आणि 6 मध्ये शरीरातलं वात प्रवृत्ती असते, म्हणून आपल्याला झोप येते दुपारी, संध्याकाळी. 6 आणि 10 मध्ये परत कफ प्रवृत्ती होते. 10 आणि 3 मध्ये परत पित्त प्रवृत्ती असते. आणि उरलेलं काय तुमचं 3 आणि 5 मध्ये वात प्रवृत्ती असते. आता ह्या प्रवृत्तीनुसार आपण आपलं खायला पाहिजे. सगळ्यात पहिले म्हणजे माझी प्रवृत्ती कोणती ती ओळखायची आणि त्याच्यानुसार खाल्लं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही तुमचा आहार असेल ट्राय करायचा मोस्टली की तो पित्त प्रवृत्तीमध्ये असला पाहिजे. म्हणजे सकाळी 7 ते 2 मध्ये आणि रात्री 10 ते 3 मध्ये. मोस्टली याच्यामध्ये होऊन जातो, पण त्यातल्या त्यात काय करायचं, सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या पहिले खायचा प्रयत्न करायचा. आता जसं कफ पित्त प्रवृत्ती तसं आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचं हे त्याला सर्केडियम रिदम म्हणतात. ऐकलं असेल खूप सगळ्यांनी. सर्केडियम रिदम आपल्या प्रत्येक शरीराचं ठरलेलं असतं. आपलं लंग्स जे असतं ते सकाळी 5 ते 7 मध्ये सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतं.
म्हणून म्हणतात सकाळी फिरायला जायला पाहिजे, बाहेर फिरायला जायला पाहिजे. का? कारण शुद्ध हवा असते तेव्हा लंग्स आपलं जास्ती काम करत असतं. परत परत माझं काय येतं 7 ते 2 मध्ये आपलं लिव्हर सगळ्यात जास्ती काम करत असतं. 7 ते 2 मध्ये लिव्हर काम करत असतं म्हणून जेवढं काही जेवायचं ते 7 ते 2 मध्ये जेवून घ्यायचं. दुपारी 2 वाजता जे 4 वाजता आपण जे काय खातो वगैरे तो विषय डायरेक्ट कट ऑफ होऊन जातो. ते मी आता पुढच्या मॉडर्न सायन्सच्या वेळेला सांगेल. त्याच्या मॉडर्न सायन्सनुसार आपण उत्तर सांगेल. तर 7 आणि 2 मध्ये लिव्हर आपलं सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतं म्हणून त्यावेळेस जेवलं पाहिजे. 10 आणि 3 मध्ये हार्ट सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतं. रात्री 10 आणि 3 सगळ्यात जास्त हार्ट अटॅक केव्हा येतात? रात्रीच्या वेळेस म्हणजे किंवा सकाळी हो, सकाळी रात्री. त्यावेळेस. कारण त्याचे उत्तर मी ऍक्च्युली पहिले प्रश्न विचारणार होतो पण ते क्लिक झालं गेलं. कारण सगळ्यात जास्ती आपलं हार्ट प्रत्येक आपलं अवयव ठरलेले त्याची बॉडी क्लॉक आहे. जर माझं लिव्हर आहे तर लिव्हर सकाळीच चालू असेल, काहीही करा. सकाळी मोस्टली आपल्याला असं असतं ना, एकदाची सकाळची लॅट्रिन गेली की दिवसभर होत नाही. का असतं? कारण लिव्हरची ती ठरलेली वेळच आहे. तुम्ही त्याला काही करा, अटॅक येईल तर रात्रीच येईल. म्हणजे रात्री म्हणजे कारण हृदय सगळ्यात जास्ती रात्रीच काम करत असतं. त्याच्यामुळे म्हणतात की रात्री, आता मी एक सगळ्यांना सांगून ठेवतो की रात्री अचानक झोपेतून डायरेक्ट उठून चालायचं नाही. पहिले जर बेडवरती बसत असाल तर खास तर करून ज्या वयस्कर महिला आहे आपल्याकडून ताईकडून त्यांच्यासाठी सांगतो, कारण त्यांचं हृदय कमजोर झालं असतं. कधीही उठून नुसतं एक तर थोडं आहाराच्या विरुद्ध आहे, म्हणजे वेगळं आहे, पण तरी सांगतो माहितीसाठी. उठून थोड्या वेळ बसायचं बेडवर. रात्री 2 वाजता अचानक झोप आली, ताण लागली किंवा लाईट चालू करायचं, काय करायचं, डायरेक्ट उठायचं नाही. कारण हृदय शांत झालं असतं. हृदय शांत झालं असतं आणि आपले सगळ्यांचे म्हणजे ज्यांचे वयस्कर असतं खास करून त्यांचं हृदय वीक झालेलं असतं. तर शांत वरून त्याला पण तर झोपेतून जागा करायचंय ना. आपण जर एकदम उठून गेलो तर त्याच्यावर एकदम प्रेशर येईल आणि अटॅक व्हायचे चान्सेस जास्ती असतात. हम्म. तर मोस्टली सांगायचा माझा हा अर्थ होता की रात्री आपला 3 वाजेपर्यंत हृदय सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतं. सकाळी लिव्हर ऍक्टिव्ह असतं. त्याच्या पहिले लंग्स ऍक्टिव्ह असतो. आणि रात्री 2 वाजेपर्यंत आपला मेंदू ऍक्टिव्ह असतो. म्हणून जे आता तुमचं सगळं परवाचं एक आठवा ॲमाग्डॅला झालं, हिपोकॅम्पस झालं, शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म मेमरी, हे सगळं झोपेतच का होतं? कारण तेव्हा आपला मेंदू ऍक्टिव्ह असतो. आणि हे मेंदूचंच काम आहे. आपलं ॲमाग्डॅला आठवलं असेल, हिपोकॅम्पस आठवलं असेल परवाचं, हे सगळं. तर सांगायचं अर्थ की आपल्या प्रत्येक शरीराच्या अवयवाचं हे वेळ ठरलेली आहे. हे मॉडर्न सायन्सनुसार खालचं जे आहे ते मॉडर्न सायन्सचे, वरचं जे आहे ते आपल्या कफ पित्त वात याच्या आयुर्वेदानुसार ही वेळ पाळलीच गेली पाहिजे. जर तुम्ही शरीराच्या चुकीचं गेला तर शरीर तुम्हाला नक्की कधी ना कधी त्रास देईल. आता सगळ्यात शेवटचं मग आपण प्रश्न उत्तर घेऊया. खरा आहार म्हणजे काय? आता जसं सुरुवातीला जसं मी पहिले प्रश्न विचारूनच वर्गाची स्टार्ट करतो तसं आज पण मी स्टार्ट केला होता की आहार का घेतला पाहिजे. त्याच्यात तुम्ही उत्तरं दिलेली. परत एकदा उत्तर द्या ज्या काही लेट जॉईन झालं त्यांनी. बाकीच्यांनी दिलं त्यांनी परत दिलं तरी चालेल. वाय शुड आय टेक द आहार? शरीराला पोषण मिळण्यासाठी. व्हॉट इज मीन बाय पोषण? पोषण म्हणजे आपलं शरीर जे काम करतं, जे आपण ज्या काही गोष्टी करतो त्या करण्यासाठी ताकद हवी आपल्याला. शरीर वाढण्यासाठी ताकद हवी. मग ते कुठून येते ती ताकद? अन्नातून मिळते. प्रोटीन, अन्न कुठून येतं? अन्न म्हणजे काय? जे आपण जेवण करतो, भाजी चपाती काय? भात, भाजी चपाती. बरोबर, भाजी चपाती. ठीक आहे. विटॅमिन्स भाजी चपाती कुठून येतात? शेतातून. शेत कुठून येते? शेत कसं जगते? म्हणजे शेत कसं मोठं होतं? मातीतून खत पाणी घालून आपण गहू. माती कशी? एखादी माती चांगली किंवा एखादी माती मेलेली, म्हणजे एखादी माती त्याला सुपीक किंवा नापीक? व्हॉट इज नापीक. मीन बाय सुपीक किंवा नापीक? सुपीक म्हणजे ज्या जमिनीत जास्त मूलद्रव्य आहे. व्हॉट इज मीन बाय खनिज मूलद्रव्य? खनिज वगैरे आहे असं. तेजल ताई तुमचं ऐकून आलं. ज्या मातीमध्ये जास्त पोषक घटक आहेत ती माती म्हणजे सुपीक जाते आणि त्याच्यामध्ये सारखे शेती करून करून मग ते आणि आपण केमिकलच्या भडीमार त्यावर होते फर्टिलायझर वगैरे, मग हळूहळू ती सुपीकता कमी होते, मग ती नापीक होते. सुपीकता म्हणजे तुम्ही सगळं सांगितलं तिथं आहे. मिनरल्स असतं, खनिज असतं, ते सगळं असतं, गुणधर्म असतात. सुपीकता म्हणजे जिथे जीव असतो, जिवंत आहे ना ती माती. म्हणजे गांडूळ असेल, न दिसणारे जीवजंतू असतील, जीव, त्याला सुपीकतेची डेफिनेशन म्हणतात. खनिज तर मी
ऍक्च्युली पेस्टिसाइड्स मी त्याच्यासाठी खनिज द्यायसाठी देतो ना, NPK, नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅशियम. NPK जी फवारणी मारतो ते खनिजच आहे ना, आपण ते आर्टिफिशियल देऊ शकतो. आपण गांडूळ खत पण आर्टिफिशियल टाकतो, पण जी सुपीक जमीन असते तिच्यामध्ये नॅचरल असतं, दॅट इज मीन बाय सुपीक. आता ते जमिनीमध्ये गांडूळ कसे आले? आता आपण सुरुवात कुठून केलेलं? पोळीपासून. सुनंदाताई म्हणे मी चपाती खाते, चपाती शेतीतून येते, शेती मातीतून येते, मातीमध्ये गांडूळ असते. गांडूळ कसं येतं? जीवाणू. शोभाताई आवाज नाही ऐकू आला? जीवाणू. गांडुळाला पण जीवन जीवाणू. जीवाणू. ओके. जीवाणू कसे आले? जीवाणू कसे आले मग? म्हणजे आपण अन्नावरती जगतोय म्हणून आपण आलो समजा, म्हणजे आपण अन्नामुळे जगतोय, बरोबर? अन्न शेतामुळे, म्हणजे शेतातून अन्न आलं. शेत हे ह्या सगळ्या सुपीक जमिनीमधून आले, त्याच्यात आपण बियाणे टाकले त्याच्यामधून आलं. सुपीकता कशामुळे आली? ह्या जीवाणूंमुळे आली. गांडूळ वगैरे आले. हे गांडूळ कशामुळे आले? तर जीवाणूंमुळे आले. जीवाणू कशामुळे आले? नैसर्गिक आहे ना सगळं. नाही, निसर्ग कशामुळे आला मग? निसर्गातच ऑलरेडी आहे. निसर्ग कशामुळे आला? काय सगळं आहे? मला त्याच जमिनीतले तिथपर्यंत घेऊन जायचं. जमिनीतले हवा, पाणी, सेंद्रिय खत. समजा सेंद्रिय खत नसले तरी मी आता आर्टिफिशियल टाकतोय की. हवा, पाणी. चंद्रावरती शेती होऊ शकते का? नाही, गुरुवरती होऊ शकते का? मंगळवरती होऊ शकते का? नाही. कुठंच नाही होत, म्हणून तर पृथ्वीवर फक्त मनुष्य आहे. मग सूर्यामुळे. का नाही होत? सूर्यामुळे. सूर्यामुळे. हेच तर मला उत्तर अपेक्षित होतं. सूर्य सबका बाप है. सूर्य. जर गांडूळ, किती सोपं उत्तर आहे. गांडूळ जर जे जीव आहे, जीवाला पण वाढायला सूर्य, जीव पण काहीतरी छोटं बारीक बारीक खात असेल, काहीतरी एक छोटूसा किडा खात असेल, तो किडा पण एक छोटूसं काहीतरी खात असेल. समुद्रात आपण सगळे समुद्रातून आलेलो आहे, आपली उत्पत्ती समुद्रातून झाली माहित असेल तर. तर समुद्रात पण एक छोटे छोटे अलगी असते, मग अमिबा असतो, अमिबापासून सगळं चालू होतं. अमिबा हा सूर्यापासून होतो. अमिबामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, मायटोकॉन्ड्रिया सूर्यामधून येतो, मायटोकॉन्ड्रियापासून अमिबा येतो, अमिबा म्हणून सेल्स येतात, सेल्स म्हणून मल्टीसेल्युलर येतात, मल्टीसेल्युलर मधून जीन्स येतात, जीन्स मधून छोटे छोटे जीव येतात, जीवांमधून गांडूळ येतं, गांडूळ मधून शेती येते, शेतीमधून आपण येतो, असं येतं. आपल्याला खाणारे मग परत वाघ, सिंह वगैरे वेगळे असतात. मग त्याला खाणारा हा असतो, गिरीड असतो. त्याला आपण हे म्हणतो. म्हणजे हे सगळं सायकल आहे, पण सांगायचं अर्थ ही सायकल कोणाच्या भरोश्यावर चालू आहे? सूर्य. सूर्य. आणि आपण तेच विसरतोय. ज्या दिवशी आपल्याला अन्न मिळो की ना मिळो, आपण दररोज अन्न काय खायचो, दररोज एखाद दिवस फ्रीज खाली पडलं तर आपल्याला टेन्शन होतं की आता फ्रीज मध्ये नाही, उद्याची भाजी खायला काय नाही. पण जो सूर्य 24 तास आहे, म्हणून मी मुद्दाम शेवटी ठेवतोय वर्गाच्या. अजून आपले मॉडर्न सायन्स बाकी ते पुढे गेल. आत्ताच्या पर्टिक्युलर संपण्यासाठी की आपण एक सगळ्यात मेन आहार मिस करतोय दररोज, तो म्हणजे सीमाताई. जेव्हा आज मी सीमाताई म्हणतो, तो म्हणजे सूर्य. आज मी जेव्हा सीमाताईंशी बोलत होतो तेव्हा मी मनात हसलो की मी आज त्यांच्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे ते म्हणे की मी सूर्यप्रकाश घ्यायला जाते. मी म्हटलं की आज मी याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे. त्यांना म्हणजे बरं वाटलं मला ते, की कुठेतरी आज मला सांगायला गोष्ट चांगली होईल, की त्या मला आनंद झाला की ते आहार न विसरता घेत आहे. आणि हाच आहार आपला विसरून जातोय आपण, की हे सगळं पोळी, चपाती, भाजी, आमकं ढमकं, पिझ्झा, नॉनव्हेज पण खात असतील, परत गाय म्हशी पण तर पहिले समजा जे बीफ खात असतील, जे मासे खात असतील, मासे पण हेच खात आहे, छोटे छोटे हेच जीव खात आहे. ते जीव पण छोटे छोटे अलगीच त्याला सायटोप्लाझम म्हणतात, सायटोप्लाझम असतात. ते सायटोप्लाझम खाताय, ते सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या सूर्यातूनच होतात. तर आपण एक खूप महत्वाचा आहार चुकतो आहे. व्हिटॅमिन डी वगैरे ते सगळं आहे, ते पुढच्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात मेन बेसिक आहार जो आपल्याला फुकट आहे, जो 24 तास अवेलेबल आहे, तो म्हणजे सूर्य. तो कम्प्लीट मिस आउट होतोय. हे मी ओरडून ओरडून सांगतो की जो सबका बाप आहे. आता सिलेंडर मोदीने, मी तर म्हणतो माझी इच्छा आहे की मोदीने सिलेंडर स्ट्राईक करून द्यावी. तेव्हा लोकांना कळेल की जो सगळ्यात मेन आहार आहे तो फुकट, तो आहार आपण खायला लागू. एक दिवसासाठी तरी, एक दिवसाचा जसं नायक बनला होता अनिल कपूर, तसं एक दिवसाचा स्ट्राईक करावा, ऑफिशियल लॉकडाऊन करावं सिलेंडरचं. तेव्हा आपल्याला त्या दिवशी सूर्याचं महत्व, जसं कोरोनामध्ये श्वासाचं महत्व कळालं, तसं आता एक महत्व खूप महत्वाचं आहे आहार. आणि त्याच दिवशी आपल्या शेतकऱ्याची तर जाणीव होईलच, आणि त्याच दिवशी आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे सूर्य, सगळ्यात मेन शेतकरी. तिथे आपलं खूप मिस होतंय. त्याच्यामुळे उद्यापासून जरी आसनं नाही झाले तरी, जरी प्राणायाम नाही झालं तरी, जरी काही नाही झालं तरी, ओंकार आणि ऊन या गोष्टी व्हायलाच पाहिजे. आता कसं ऊन घ्यायचं, काय घ्यायचं, ते मी एक दिवस त्याच्यासाठी सांगितलं. त्याच्यामध्ये पण खूप डिबेट आहे. कोणी म्हणतं सकाळी घ्यायचं कोवळं ऊन, कोणी म्हणतं 9 ते 11 मध्ये घ्यायचं. तर
त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आता नेमकं आपल्याला काय पाहिजे असतं त्याच्यानुसार ते होऊन घ्यायचं. ते मी डिटेलमध्ये सांगेल एक दिवस. आता त्याच्यामध्ये नाही पडत. पण असं बोलून मी आहाराचा फक्त आयुर्वेदाचा भाग संपवतोय. पुढच्या मॉडर्न सायन्सचा इन्सुलिन वगैरे ते सगळं आता पुढच्या मंगळवारी सांगणार नाही. तर खूप मोठं होईल. आता तर 10:30 वाजलेलो. त्याच्यामध्ये काही प्रश्न शंका असतील तर विचारू शकतात. तर तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली असेल तर मी कुठेही प्रोटीन, कार्ब्स वगैरे याचा उल्लेख पण नाही केलाय, टच पण नाही केलाय आणि ना की मंगळवारी करेल. ते का नाही करत ते मी ते गोष्टी सांगेल. पण याच्यात मला सगळ्यात मेन सांगायचं होतं की विरुद्ध आहार आपल्याला टाळायचा. आता आता हा याच्यामुळे काय काय होतं विरुद्ध आहारमुळे? विरुद्ध आहार झाला तर सगळ्यात पहिले तुमच्या एक गोष्ट मार खाईल. आज मी ते वैशालीताईंना सांगितलं. वैशालीताई सोडून सगळे उत्तर द्यायचा प्रयत्न करतील. वैशालीताईंना त्याचं उत्तर माहिती आहे. जर विरुद्ध आहार झाला तर सगळ्यात पहिले ऑन दी स्पॉट एक गोष्ट मार खाईल. पोट बिघडतं. नाही ऐकायला. बाकीच्या ताई बऱ्याच जणांना मळमळ म्हणजे त्याचे इफेक्ट विचारताय दादा. शरीरावरती काय परिणाम होईल ऑन दी स्पॉट एका बऱ्याच रात्रीमध्ये? पोट जणांना बिघडतं. मळमळ होते, पोट बिघडते, वॉमिट अजून चालू होतं, अजून महिलांसाठी खूप उत्तर जेव्हा दिलं तेव्हा त्यांना काय महिलांसाठी खूप रिलेव्हंट आहे. चक्कर येणे, मला प्रश्नच नाही माणसाचा कळला. जेव्हा विरुद्ध आहार होईल विरुद्ध जसं म्हणजे फॉर दूध, एक्झाम्पल फळ, दूध ते जे सगळं मी 6 प्रकारचे जे आहार सांगितले ते हा दूध फळ हा संयुक्त म्हणजे एक एक परस्पर विरोधी आहार होता. पण असं जर तापमान गरम थंड झालं किंवा अति हा. शिजवलेलं किंवा हे जर झालं तर सगळ्यात पहिले एक होतं जर विरुद्ध आहार झाला तर ऑन दी स्पॉट म्हणजे ज्या दिवशी खूप विरुद्ध आहार होईल त्या दिवशी सगळ्यात मेन मनुष्याचं सगळ्यात मोठं ऑर्गन कोणतं अवयव कोणतं? पोट बिघडतं. सर्वात मोठं विषारी सुबा द्रव्य. विषारी द्रव्य बरोबर आहे सुभाताई बरोबर आहे थोडं वो लाईन पे जा रहे हो आप. पित्त वाढतं. ते ठीक आहे. पण मला आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्या मनुष्याचं सगळ्यात मोठं अवयव कोणतं आपल्याला माहित पाहिजे आपलं सगळ्यात मोठं अवयव कोणतं? उपयुक्त संपते. क्या समझो फिर तो बताओ हमारा सबसे बड़ा ऑर्गन कौन सा? डोळे नाक तोंड कान घसा हृदय हे जनता म्हणतात हृदय और लांबीने म्हटलं तर लहान आतड. लांबी रुंदी आडवं तिडवं सगळं बघा पण ते सगळ्यात मोठं कोणतं? लिव्हर वाटतं मला. लिव्हर ओके. अजून पोट, अजून छातीचा पिंजरा. अजून फुफ्फुस फुफ्फुस. अजून सगळ्यांनी एक एक करून सगळेच नावं घेऊन टाक लाईनीत. ABCD वायझेड. हा तेच वरतून डोक्यापासून केसापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत दादा नखापर्यंत सगळे घेऊन जीभ टाका. जीभ 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 अजून त्वचा. त्वचा येस स्किन. स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ आ ह्युमन बॉडी. तर सगळ्यात जास्ती जर विरुद्ध आहार झाला तर सगळ्यात पहिला फटका त्वचेला बसेल. पिंपल्स येणे चेहरा पुरळ पडणे रॅशेस पडणे नंतर हळूहळू जसं हे वाढाल परत 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 पर विरुद्ध आहार होतो छोट्या छोट्या प्रमाणात दररोज छोट्या छोट्या चहासोबत विरुद्ध आहार झाला दुधासोबत झाला तर मग पुढे जाऊन वात होणं वात झाल्यानंतर ऍथरायटिस होणं ऍथरायटिस नंतर हळूहळू मग सांधेवात आंबात या सगळ्या गोष्टी. तर ज्यांना वात आहे त्यांनी तर उद्यापासून विरुद्ध आहार बिलकुल सोडून द्यायचा. जर तुमच्या विरुद्ध आहार होत आहे तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे वात. वाताचं सगळ्यात मेन कारण सॉरी जर तुम्हाला वात आहे तर सगळ्यात मेन कारण आहे विरुद्ध आहार. दादा वात कफ कसं ओळखायचं म्हणजे आता डॉक्टरांना तुम्ही विचारलं कफ तर आहात मी सांगतो मी तुम्हाला बघून सांगतो तरी तुम्ही याचं ऍक्च्युअली जो वैद्य असेल तो नाडी परीक्षण करेल. एक आजूबाजूला कोणत्या पण एका वैद्याला पकडायचं जो BMS असतो वगैरे आता तो पण BMS खरा की खोटा ती पुढची गोष्ट. मग वैद्य भेटून जाईल तुम्हाला जवळपास त्याच्याकडून नाडी परीक्षण करायचं काय नाही त्यासाठी चुटकी की बाद असते. तो एक 100-150 रुपयात नाडी परीक्षण करेल. पण मी सांगतो कोण कोण कसं आहे. सुनंदाताई माझ्यामध्ये कप आहे सीमाताई कप आहे
तनुजाताई पित्त किंवा वात आहे, शोभाताई पण पित्त किंवा वात आहे, तेजलताई वात आहे, वैशालीताई पण वात किंवा कफ असेल, पुष्पाताई कफ आहे, अजून कोण आलं नाही. अर्चनाताई माझ्या मते पित्ताचे किंवा वाताचे असू शकतात. अजून विद्याताई आल्या नाही, विद्याताई कफाचे असू शकतात. हे मी तुम्हाला बघून सांगू शकतो. आता हे तुम्ही क्रॉस चेक करायचं वैद्यक, आणि जोवर नाडी परीक्षण होत नाही तोवर नाही बघू शकत. म्हणून पण मला तुमचं बघून बोलून तुमच्या स्वभावाने मी मला तेवढे एक सांग- अनालिसिस सांगितलं ना मला तुम्ही. कप प्रवृत्ती सांगितलेलं आहे. प्रवृत्तीचं सांगितलंय ना हो. बघा. मला माहिती मोस्टली तेच असेल, 90% तेच असेल. जर तुम्ही वैद्याकडे झाला तर मी तुमचं विदाऊट नाडी परीक्षण करून सांगू शकतो, कारण याच्याने आपला स्वभाव ठरतो आणि मी तुमच्या सगळ्यांचा स्वभाव ओळखतो बोलून, म्हणून मी तुम्हाला बोलायला लावतो की जेणेकरून मी खूप गोष्टी ना तुमचे अनालिसिस करतोय. अनालिसिस म्हणजे काय, की मी तुम्हाला कशी मदत करू शकेल तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या याच्यावरून, की तुम्ही कोणत्या प्रवृत्तीचे आहे, तुमची कोणती नाडी चालू आहे, काय हे मी तुमच्या फक्त म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही माझ्याशी बोलत जा, तुम्ही मला तुमच्या व्याधी सांगत जा, हे सांगत जा. कळत न कळत तुम्हाला माहित पण नाही, पण मी तुमच्या खूप गोष्टी समजतोय आणि त्याच्यानुसार हा. तुम्हाला काही गोष्टी करायला लावतो. तर ती गोष्ट वेगळी. आता कफ वात पित्त, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेजलताई तुम्हाला जो तुम्हाला ऍथलेटिकचा त्रास होता ना, तो सगळ्यात मेन विरुद्ध आहारामुळे झाला. दुसरं कोणतंही कारण नाही. 99% तो विरुद्ध आहारामुळेच झालेला आहे. आणि आता पण जर विरुद्ध आहार कंट्रोल नाही केला तर वात शरीरातला अजून वाढेल. ज्यांना ज्यांना वातीचा त्रास आहे त्यांच्याकडून खास करून त्यांचे बोट कोल्ड पण नाही होणार, कणिक मळता येणार नाही, पेनाने लिहिता येणार नाही, चप्पल घालता येणार नाही, खाली पायातल्या बोटांना का त्रास होतो. मग त्याच्यामध्ये सीमाताई तुमचं युरिक ऍसिड वाढणं, नंतर गोळे येणं, हे सगळं वाताच्याच कुठेतरी गोष्टी आहेत. त्याच्यामुळे विरुद्ध आहार सगळ्यात पहिले इथे मार खाईल. आणि विरुद्ध आहारामुळे आपल्या 90% गोष्टी, मग हळूहळू डायबिटीस वगैरे हे आजार तर होतात, पण हे मोस्टली लाईफस्टाईल डिझीज आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे वात सगळ्यात जास्ती पहिले मार खाणार आहे जर विरुद्ध आहार झाला तर. म्हणजे पण मग weight पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे करायला लागणार की दूध आपण आंब्याचा रस बनवतो तो बंद उद्यापासून. आंबाचं सीजन हे बघा, आंबा खायचा ना, आंबा विदाऊट दूध पण बनतो की. आता मी तर विदाऊट आंब्याचा रस विदाऊट दूध बनतो. कोणी सांगितलं दूध टाकायला पाहिजे? हे आपल्याला सगळं ते शेकच्या नावाखाली आपण शिकलेलो आहे. पण दूध आणि आंबा तसं बघितलं तर दूध आणि आंबामध्ये पण आता तो कोणता आंबा आहे तो पण, जर नॉर्मल गोड आंबा असला तर एवढा काही फरक नाही पडत. पण जर चुकून आंबट निघाला तर मग फरक पडतो. पण मग मुळात मग कशाला एवढं कॉम्प्लिकेशन मिळायचं, ते सोडूनच द्यायचं. दूध आणि आंबा जिथे कॉम्प्लिकेशन आले ना, दूध जर नाही खाल्लं तर त्या दिवशी काय आपलं काही खास फरक थोडी ना पडणार आहे. पण हे जर चुकीचं झालं तर आपण स्वतःला हानी करतो ना. हा म्हणजे तेच ना, म्हणजे पहिली मला आताची माझ्या सध्या रोजच्या ह्याच्यात ते दूध आणि आंबा एकत्र येतोय. पण ती पहिली नाहीये तुमची. मी तुम्हाला हे सांगतो, आंबा आता 2-3 महिने नंतर नसणार आहे. एक अशी गोष्ट सांगा, आता सगळ्यांचा हा होमवर्क आहे की दररोज तुम्ही मला पर्सनल मेसेजमध्ये किंवा ग्रुपवर टाका, म्हणजे बाकीच्यांना पण कळेल की ग्रुपचे त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतो ना की तू दररोज तुम्ही आता स्वतः स्वचिंतन करायचं. आता आज रात्रीचा सगळ्यांचा होमवर्क, आज रात्री झोपल्यावर ओंकार म्हणायचा, नंतर ओंकार म्हणायचा पहिले चिंतन करायचे की माझ्या प्रत्येकाचा एक खूप मोठा म्हणतोय, छोटे तर खूप होत असतील, एक खूप मोठा विरुद्ध आहार होत असेल, तो स्वतः शोधून काढायचा आणि मला उद्या टाकायचं. मग मी सांगेल की तू खरंच विरुद्ध आहार आहे की नाही. आणि मग एकदा तुम्ही ज्या मोमेंटला तुम्ही मला सांगतात, हळूहळू सबकॉन्शियसली तुम्ही तो कमी करायला लागतात. जरी मी नाही सांगितलं की ताई कमी नका करू, जेव्हा मला माझी चोरी कळते तेव्हा मी हळूहळू माझी चोरी दाबायला लागतो. म्हणजे चोरी शोधणं पहिले महत्वाचं. तर आज सगळ्यांनी आपली चोरी शोधायची की माझा विरुद्ध आहार कोणता होता. तर दूध आणि आंबा हा विरुद्ध आहार आहे, पण ही मोठी चोरी नाही. अशा खूप छोट्या चोरी होतात. तुमची नक्कीच मोठी तरी होत असेल, तुमची तुम्ही शोधायची आणि मला सांगायचं. म्हणजे पण मग आताची दादा, आताची आज मी काय खाल्लं, दररोज आपण असं पॅटर्न आपला फिक्स असतो. दररोज जेवणामध्ये आपली एक कोणता तरी विरुद्ध आहार सगळ्यांचा होतो मोठा. तो जरी आपण कमी केला ना, कारण सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी आपण कंट्रोल नाही करू शकत. एक जरी विरुद्ध आहार कमी केला तर आपण तर 365 विरुद्ध आहार वर्षातले कमी करतोय ना. आणि टोटल जितके वर्ष जगणार आहे तेवढा मायनस विरुद्ध आहार होणार. म्हणजे आपला मोस्टली विरुद्ध आहार कमी झाला. आंबे सुनंदाताई खाऊन खाऊन किती खातील समजा. हायपोथेरिटिकली म्हणजे पूर्ण उन्हाळा खातील. जसं ते दररोज तर आंब्याचा रस आणि दूध खाणार नाही, पण मी ते पण अज्युम केलं तर भारी 2 महिने खातील. पण उरलेले 10 महिन्याचं काय, 2 महिने पण नाही खाणार ते दादा. पण नाही. मी तेच म्हणतो ना, तरी मी आंबे हायपोथेरिटिकल आणले. म्हटलं. म्हणून मी सांगितलं की आंबे आणि हा दूध नाहीये. पण दूध सगळेच जण दूध टाकतात आंब्याच्या रसात, असे नाही नाही, तर मी आम्ही तेच तर नाही म्हटलं. टाकत. आम्ही तर मी नाही पण टाकत. सुनंदाताईंना तेच म्हटलं की आंब्यामध्ये दूध नाही टाकलं तरी रस सुंदर बनतो. आता परवा आषाढीचा घेतला, सुंदर बनतो. आम्ही तर मिक्सर मधनं पण करतो. ते मँगो नो मिल्कशेकचं डिस्कशन बोलत आहे. नो डिस्कशन ऑन आंबा.
डिस्कस होणार डेली डाएट आपल्या रोजच्या आहारावर. ते खूप महत्वाचं आहे. मी तेच म्हणतो आंबा हा विरुद्ध आहारावरती त्याच्यावर जास्ती फोकस करू नका. हा आणि दादा थोडंफार इकडे तिकडे होतच. दादा सोबत आहे. मला दादा मला आठवड्यातून 2 वेळा झोप उशिरा येते, 3 वाजता 4 वाजता. त्याच्यामुळे मला दुसऱ्या दिवशी लगेच दुखणं वाढतं. हे पित्तवृत्ती आहे का? ते ते पित्तवृत्ती आहे. पित्तवृत्ती पण आहे आणि तुमची मला मोस्टली पित्तवृत्तीच वाटते आणि थोडंफार हा आता त्याच्यामध्ये पण एक गंमत जेव्हा मी म्हणतो एखादी ताई कप प्रवृत्ती जसं पुष्पा त्यांना त्यांच्या वैद्याने सांगितलं कप प्रवृत्ती याच्या अर्थ ते कप प्रवृत्तीचं म्हणजे 100% कप प्रवृत्ती नाहीये. वाद पण आहेत. हा म्हणजे कसं असतं 100 जर असले तर 70 त्यांची कप असेल 60-70 उरलेले 20-30 वात असेल आणि उरलेले 10 उरलेले असेल म्हणजे कधीही मनुष्य हा 3 याच्यानेच बनलेला असतो. जसं आपण पंचतत्वाने बनलेलो आहे. मग कोणाची अग्नी जास्ती असते, कोणाची वायू जास्ती असते, कोणाची आकाश जास्ती असते, कोणाची जल जास्ती असते, पण असते सगळ्यांची पंचत. तसे तत्व तिघांचे 3 असतात, फक्त कमी जास्ती होत असते. मग कधी कधी चुकीचा आहार झाला, जसं सोबत म्हटलं कधी कधी झोप नाही झाली तर एखादी तत्व वाढून जातं. आणि मग ते तत्व वाढल्यामुळे तत्वाचे इम्बॅलन्स झाल्यामुळे मग त्या तशा गोष्टी रेसिप्रोकेट होतात. तर आयडियली तर तिघी तत्व सेम पाहिजे, पाचही तत्व एक पाहिजे, सप्तधातू सगळे सेम पाहिजे. ते सगळे सुषुम्ना नाडीमध्ये मी शिकवेल त्या सगळ्या गोष्टी. पण सांगायचा अर्थ की जर झोप नाही झाली तर मग शरीरातलं पित्त वाढतं, पित्त प्रवृत्ती वाढते किंवा चुकीचा आहार घेतला गेला तर पित्त वाढतं. मग त्या सगळ्या गोष्टी होतात. तर मग वजन काय वाढतं? वजन आगे कधी वजन पे वजन आपली याच्यासाठी वाढते की आपण श्वास चुकीचा घेतो आणि तेच आपण बघणार आहोत. श्वास सगळ्यात मेन मी तो वर्कशॉपमध्ये सांगितलं ना जे तुमचे मी प्रश्न वाचले आज त्यातले बऱ्यापैकी जर तुम्ही उत्तर बघितले असते तर मी सगळे उत्तर बऱ्यापैकी वर्कशॉपमध्ये दिलेले आहे की वजन दिलेले. आहाराद्वारे कसं वाढतं. मी परत सांगेल, मी नक्कीच परत सांगेल. पण मी जर सांगतोय की कुठेतरी जर आपण जेवायवरची शंका घेत असू नक्कीच जेवण आहे फॉल्टी आहे, जेवण तेवढं चांगलं पण आहे तेवढंच वाईट पण आहे. असं नाही की जेवण जर म्हटलं की जेवणाने हेच नाही होत. पण जर कुठेतरी तुम्ही जर हा विचार करताय की माझ्या जेवल्यामुळे वजन वाढतंय तर कुठेतरी वर्कशॉपली एखादी गोष्ट तुम्हाला समजलेली नाहीये. मग ती मी परत समजेल, मी नक्कीच समजेल. पण जर जेवणामुळे जर वजन कमी झालं असतं तर आज तुम्ही माझ्यासमोर नसते, सगळ्यांनीच पोटाला मारलं असतं, उपवास केले हो. असते. आपण मग जे काय खातो ना त्यावर प्रेम करून खावं, प्रेमाने खावं. मग सगळ्या बॉडी ही तुम्हाला ऍक्सेप्ट करतात. ही मी तुम्हाला हे तुम्हाला मी बरोबर दुसऱ्या म्हणजे काय दुसऱ्या लेक्चरला मंगळवारी तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर सांगेल. मी आतापर्यंत मी म्हणून म्हणतो प्रोटीन कॅलरी कोणतीही गोष्ट आणि मी तुम्हाला सांगेल म्हणजे मी तुम्हाला बिंदास आईस्क्रीम खायला लावेल, बिंदास सगळ्या गोष्टी खायला लावेल, कोणाला उलट काहीच हे नाही सांगणार. फक्त त्याचे जसे आता मी तेजल त्यांनी काही ट्रिक्स सांगितल्या ना का तशा काही काही गोष्टी ट्रिक्स सांगेल तुम्हाला. सगळं बिंदास आंबा पण खायचा, सगळ्यांनी सगळं खायचं, डायबिटीस वाल्यांनी पण आंबा खायचं, सगळ्यांनी सगळं खायचं. पण हे सगळे उत्तर मंगळवारी. पहिले मंगळवारी मला काही मॉडर्न सायन्सचं सांगितल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी कळणार नाही. तर काय खायचं नाही हे टेन्शन सोडूनच द्यायचं. काय होतं काय खायचं नाही या टेन्शन मध्ये कोर्टिसॉल इतकं वाढतं की जे वाढायचं ते वजन ऑलरेडी वाढून गेलेलं असतं. आणि जरी नाही खाल्लं तर ते गिल्ट वरून अजून वाढतं आणि पश्चातापाने अजून वाढतं. येस सीमा ते. हा दादा आपण जे काही खातो तर त्याचा जी ऊर्जा तयार होते ती वापरली जात नाही आणि त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं. हे त्याच्यामध्ये मी त्यातलं गणित समजतो. हे बघा आता त्याच्यामध्ये पण एक लक्षात ठेवायचं मी आपण आता ऊर्जा खातोय, ऊर्जा ही आपल्या साखरेमध्ये रूपांतर होतं. साखर म्हणजे काय ग्लुकोज, बरोबर. आता प्रोसेस काय असते ती समजून घ्या, विज्ञान समजून घ्यायचं मागचं. मी एखादी अन्न खाल्लं, ते अन्न जेव्हा चावतो आपलं बायल ज्यूस होतो, बायल ज्यूस म्हणून शरीरातून जातं, ते ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं. ग्लुकोज मधून रूपांतर झाल्यानंतर ग्लुकोज मधून आपलं ग्लुकोज हे ऑक्सिजन मध्ये जातं, ऑक्सिजन जातं आपल्या शरीरातल्या आरबीसी मध्ये जातं, आरबीसी आपल्या प्लेटलेट्स मध्ये जातं आणि प्लेटलेट्स हे आपल्या पूर्ण शरीरात फिरतात. असं ही प्रोसेस असते. आता हे प्रत्येक सेल्सला आता जसं मी बोलतोय माझ्या तोंडातल्या सेल्सला जर एनर्जी पाहिजे असेल तर इन्सुलिन येऊन ते तोंडातलं लॉक उघडेल आणि तिकडे ऊर्जा पुरवेल म्हणजे ग्लुकोज जाईल. जर मला हात हलवायचा आहे तर माझ्या सगळ्यात पहिले इन्सुलिन दरवाजा उघडेल, तिकडे एनर्जी जाईल आणि ग्लुकोज जाईल. याला एनर्जी कंझम्पशन म्हणतात, याला कॅलरी कंझम्पशन म्हणतात, बरोबर. तर कॅलरी कंझम्पशन याच्यामध्ये झालं पाहिजे. आता जर माझा दरवाजा उघडला गेला नाही काही कारणास्तव हाताच्या पायाच्या तोंडाच्या तर मग हे ग्लुकोज शरीरातल्या शरीर फिरत राहील. मग ते कुठेतरी जाऊन मानेला, पोटाला, जिथे जिथे आपलं फॅट्स असतं तिथे तिथे जाऊन साचेल. ही ग्लुकोज स्टोरेजची कॅपॅसिटी प्रोसेस झाली. पण आता फॅट रिलीजची प्रोसेस वेगळी असते.
फॅट रिलीजची प्रोसेस काय असते जसं मी सांगितलं 85% श्वासाने असते, उरलेली 15% घामाने वगैरे त्याच्याने असते. म्हणून सकाळी मी तुमच्याकडून घाम आणून घेतो. क्लिअर? तर रिलीजची प्रोसेस वेगळी असते, कन्झम्पशनची वेगळी असते. आता त्याच्यामध्ये दुसरं मोस्टली ज्या ज्या काही ज्यूस पितात. आता अच्छा अजून एक सांगतो. फळ का खायला पाहिजे आणि ज्यूस का पिलं पाहिजे? फळ आणि ज्युसामध्ये काय फरक आहे? मोस्टली सगळ्यांनी ऐकलं असेल फळ खायला पाहिजे. जर ऑप्शन दिलं की मी मोसंबी आहे आणि मोसंबीचा ज्यूस आहे किंवा संत्री आणि संत्रीचा ज्यूस आहे किंवा ऊस आहे आणि ऊसाचा रस आहे, तर सगळे म्हणतात की फळ खायला पाहिजे. मग का खायला पाहिजे? ज्यूस का टाळायला पाहिजे? फायबर. जेव्हा आपण हा बोला फायबर बोला. फायबर तेव्हा आपण जेव्हा ज्यूस घेतो तेव्हा लाड जेवढी त्याच्यात मिक्स नाही होत, किंवा एखादं समजा आपण ऊसाचं कांड घेतलं तर त्याच्यात, बरोबर. किंवा फळ खातो तर त्याच्यात त्या रसासोबत आपली लाळ मिक्स होऊन ती आत जाते आणि त्याला म्हणतात त्याच्यामुळे पचन एन्झाईम क्रिया. त्याला म्हणतात एन्झाईम्स जाणे. तर पहिलं आहे फायबर, दुसरं म्हणजे एन्झाईम, तिसरं अजून कोणाला काही याच्या व्यतिरिक्त? साखर जे आहे त्याच्यातली जर ज्यूस पिला तर लगेच हे होतं आणि फळं खाल्ल्यावर ते प्रमाण कमी होतं. फळं क्वांटिटी ऑफ शुगर म्हणतो मी त्याला. फळं क्वांटिटी ऑफ शुगर, आपण बरोबर? ग्लुकोज फळं आपण ज्यूस मधलं ग्लुकोज डायरेक्ट आपण हे शोषलं जातं शरीराला. ओके. ते तिसऱ्यामध्ये फळं समजा साखरेमध्ये चालतं. फळ आपण चावून खातो दादा. ते दुसऱ्यामध्ये झालं सीमाताईंचं एन्झाईम्स. ओके. आणि या ज्यूस तीनच्या पिला व्यतिरिक्त जातो. खूप महत्वाचं आहे, ते माहित नसतं, समजून घ्या नीट. जेव्हा आपण एखादी फळाचा ज्यूस पितो, ठीक आहे, जसं मी सांगितलं काहीही आपण जे काही खाणार आहे, आपण आता मी मोबाईल पण चावून चावून खायला लागलो, त्याचं ग्लुकोजमध्येच रूपांतर होणार आहे. काहीही खा तुम्ही, काही खा काही प्या. पण फळाचं काय असतं, फळामध्ये काय असतं, फळामध्ये ग्लुकोज नसतं, फळामध्ये फ्रुक्टोज असतं. ऐकलं असेल ना, फ्रुक्टोज. तर फ्रुक्टोजचं मेकॅनिझम वेगळं असतं शरीराच्या पकडा. जेव्हा आपण एखादी फळ खातो तेव्हा ते ग्लुकोजमध्ये रूपांतर नाही होत, ते फ्रुक्टोजमध्ये होतं आणि फ्रुक्टोज डायरेक्ट जाते लिव्हरवर. फ्रुक्टोज आपलं शरीर, जसं मी सांगितलं, सेल्स पर्यंत फ्रुक्टोज कधीही पोहोचू शकत नाही. फ्रुक्टोजला फक्त लिव्हरच पचवू शकतं. आणि त्याच्यामुळे जर जास्ती ज्यूस पिलं तर ते जास्ती फ्रुक्टोज जाईल. जसं सीमाताईंनी सांगितलं, शोभाताईंनी सांगितलं, जास्ती साखर जाईल, थोडी जास्ती फ्रुक्टोज जाईल आणि आपलं लिव्हर जास्ती कामाला लागेल. तर सगळ्यात जास्ती फॅटी लिव्हर व्हायचे जर असतात, तर जेवढं कोल्ड्रिंकचा धोका आहे, जेवढा दारूचा धोका आहे, तेवढा तिसरा धोका आहे ज्यूसचा. म्हणून ज्यूस कधीही पिऊ नये. हे तुम्ही जे 3 कारणं सांगितले ते तर आहेत, पण सगळ्यात मेन कारण आहे की सगळ्यात पडला फटका लिव्हरला बसतो. कारण फ्रुक्टोज हे लिव्हरच पचवतं, दुसरं कोणताही अवयव पचवू शकत नाही. आणि साखरेचे वेगवेगळे फॉर्म असतात, ग्लुकोज असतात, फ्रुक्टोज असतात, सुक्रोज असतात, असे 12 प्रकारचे 13 प्रकारचे डायरेक्ट साखरेचे प्रमाण असतात. मी जास्त फ्रूट ज्यूस अजिबात नाही प्यायचं, त्याच्याने सगळ्यात जास्त फॅट होईल, कारण ते डायरेक्ट फ्रुक्टोज आहे. सर्च अभ्यास करायला त्यावर फ्रुक्ट हाऊ वी डायजेस्ट द फ्रुक्टोज, मग त्याच्यामध्ये येईल की ते लिव्हरमध्ये कसं होतं, लिव्हर कसं रूपांतर करतो. त्याच्यामुळे जे फॅटी लिव्हर आहे, फॅटी लिव्हर ग्रेड 2, ते त्याच्यामुळे होतं. भविष्यात हळूहळू जर ज्यूस पिलं तर त्याच्यामुळे. कधी फळ खाऊन खायचं, नाही खायचं असेल तर अजिबात नाही पाहिजे. तुम्ही ज्यूस पिताय याचा अर्थ आपण कोल्ड्रिंक पितो की आपण दारू पितो, डायरेक्ट त्या दर्जाचे आपण आलो. ऍज सिम्पल ऍज. हा, कधीतरी उन्हाळ्यात उसाचा रस पिला तर चालतो, की तेवढं चालतं, उसाचा रस वगैरे तेवढं वगैरे. पण जर दररोज दररोज आपण हेल्दी खायच्या नादात किंवा हेल्दी प्यायच्या नादात जर ज्यूस पित असेल तर दॅट इज इक्विव्हॅलंट टू दररोज दारू पिणं किंवा दररोज कोल्ड्रिंक पिणं. फॅटी लिव्हरचा त्रास झालेला, येस, ते तेच मी तुम्हाला सांगतो ना, या सगळ्या गोष्टी प्रूव्हन आहे. हा, सीमात आहे. तर म्हणजे मी ज्यूस घेते, पण मी कढीपत्ता तुम्हाला म्हटलं, पुदिना, तर त्याच्यात फळं नसतात, तो फक्त फ्रुक्टोज नाही, आवळं. त्याच्यात फ्रुक्टोज नाही, ते सुक्रोज हा. मध्ये जाईल ते. कारण त्यात फ्रुक्टोज, फ्रूट FRUCT, फ्रूट नाव हेच फ्रुक्टोजमुळे पडलेलं आहे, ते नाही फ्रुक्टोज हेच नाही, नाव फ्रूट लोकांचा म्हणून पडलेलं आहे. गैरसमज होते ना की ज्यूस हा, म्हणजे बा, म्हणून त्याच्यामुळे. मी हे क्लिअर केलं. हा, व्हेरी गुड, बरोबर म्हणून मी बरोबर. क्लिअर केलं. ऍक्च्युली तुम्ही जे पिताय त्याला आपण काढा म्हणायला हरकत नाही, कारण ते वनस्पती आहे. वनस्पती आणि बिलकुल फळामध्ये फरक आहे. फरक आहे. आता याच्यामध्ये पण जर गंमत बघाल तर एकच फळ एक्सेप्शन आहे, परत आवळा. आवळा, म्हणून आपण मी आवळ्याचा त्याच्यात ज्यूस आवळं टाकते, मी तुम्हाला सांगितलं. कधी पण त्यात बघाल, माझा आवळा हा आवळा असेल. प्रत्येकाच्यात एक्सेप्शन असेल. आवळा Yes. म्हणून आवळ्याला खूप देवासारखं म्हटलं जातं. जेव्हा मला कोणी पण ऍपलचं किपचं डॉक्टर म्हणतो, मला असं वाटतं त्याला आवळा मारून पिकायचं, कारण आवळ्याला एवढं महत्व आहे
की आवळा हा प्रत्येक याच्यात एक्सेप्शनने पार पडून जाईल, म्हणजे प्रत्येक तो त्या बाउंड्रीच्या बाहेरच पडेल. आवळ्याची फक्त पावडर अजून एक गोष्ट विचारायचे. बोला तर, विचारा, एक एक करून विचारा. आवळा जेव्हा उपलब्ध नसेल तेव्हा पावडर ते आवळा पावडर घेतली तर चालते का? एनी फॉर्म, पावडर, कंठी, डायरेक्ट आवळा, लिक्विड मध्ये आवळा, कोणताही फॉर्म, आवळा हरवलेला. आवळा आहे. हं. कसे आहे, आणि दादा लोणचं, आवळ्याचं लोणचं मस्त बनतं. त्यांची B12 ची कमी आहे, त्यांनी आवळ्याचं लोणचं खायचं, म्हणजे फर्मेंटेशन तर होतच आणि आवळा पण हं. जातो शरीरात. आणि खास करून आणि सगळ्यांनाच आपल्याला B12 ची कमी आहे, मला पण आहे. पुदिना ते नाही. हे तर सगळे, याला तर चॅलेंजच नाही. तुम्ही रॉ खाताय ना, तेच तर मी तुम्हाला तेच सांगितलं की आपण तुम्ही जेवढं सूर्याच्या जवळच्या जवळचं खाल, जेवढं आता तुम्ही जितकं प्रोसेसिंग कमी कराल तेवढं तुम्ही चांगलं. पुदिना जेवढं चावून जास्ती खाल ना, आता याचं मी उत्तर श्वासावर पण नेणार आहे पुढच्या याच्यामध्ये. तर जितकं तुम्ही रॉ मध्ये खाल तेवढं चांगलं. म्हणून म्हणतात की रॉ अन्न खायला पाहिजे. ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना कॅन्सर आहे, त्यांना रॉ अन्न का खायला पाहिजे, तेवढं तुमचं कमी प्रोसेसिंग होतं. आणि कमी प्रोसेसिंग असल्यामुळे शरीरातला प्रत्येक अंग हा कामाला लागतो. अच्छा अच्छा. आणि माझी मैत्रीण आहे ती एक, म्हणजे हे सगळे आपले झाडाचे पानं जे असतात त्याचं सगळं म्हणजे मिक्सर मधनं ज्यूस करून ते पितात ते. बरोबर आहे. माझी आई, आज सीमाताईंनी प्रश्न विचारला होता, सकाळी कुठे काय गडबडीत असते. माझी आई पारिजाताचे पानं तोडायला जाते, निंबाचे पानं तोडायला जाते, कडीपत्त्याचे हा पानं तोडायला, हे सगळे पानं गोळा करून येते. जाम, पेरूचे. हे सगळे गोळा करून येते. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट घ्यायची, हे तुम्ही मिक्सरमध्ये करू शकतात, फक्त आवळ्याचा ज्यूस मिक्सरमध्ये करायचा नाही. कारण आवळ्याचा गुणधर्म असा असतो की जेव्हा मिक्सर फिरतं तेव्हा मिक्सरचं तापमान वाढतं, म्हणजे इंटरनल तापमान वाढतं. आणि जे व्हिटॅमिन सी जे असतं ते व्हिटॅमिन सी म्हणजे कमी होऊन जातं. मग जे व्हिटॅमिन सी साठी खात असाल त्यांना व्हिटॅमिन सी भेटणार नाही, बाकी गुणधर्म नक्की भेटतील. पण जे फक्त हा. व्हिटॅमिन सी साठी खाताय त्यांनी मग मिक्सर मधून खाऊ नये, डायरेक्ट खाऊ. हा, दादा एक माझा दादा एक प्रश्न दादा, प्रश्न. मी एक एक बोलू? एक एक सुरुवात हा, येस. हा, मग आवळा ज्यूस खाल्ल्याने सांधेदुखी काहींना होते, याचं कारण काय? होते की नाही होत? होते मुलीला. आवळा ज्यूस हा कसा असतो, आंबट असतो ना, तर कदाचित कधी कधी पित्त वाढतं. शरीरातलं पित्त वाढलं म्हणजे मग तेच, हे जे मी आता तेजल त्यांना सांगितलं, पित्त वाढलं म्हणजे शरीरातला वात वाढेल. म्हणून आवळा काय करायचं, चावून खायचा. कधीतरी वाटलं तर चावून खायचा, ज्यूस नाही प्यायचा. ज्यूस पिला तर जास्ती आवळा पिला जातो, चावून चावून खायचा. आणि काय होतं, जे आपण चाहतो ना, जसं सीमाताने सांगितलं, लाळ मिसळली जाते, एन्झाईम मिस होते, तर त्यातला जो आंबटपणा असतो तो कमी होतो. पचेपर्यंत तो गोड होऊन जातो. दात तर आंबतात ते का? वात कमी होऊन जातो शरीरातला. येस सोबत आहे. दात आंबतात म्हटलं, आंबतात. मग त्याच्यामध्ये काय करायचं, दात आंब्याला जर असले ना, तर आवळा चरगळायचा. आवळा चरगळून पण बघा, खूप मस्त लागतो आणि संपतो आवळा हळूहळू. आणि एकदा चरगळायला लागलो, बाईल ज्यूस तयार झाला की मग चावून चावून खायचा. आणि तरीही खूप त्रास होत असला, कारण खूप लोकांचे ताईंचे दात सेन्सिटिव्ह असतात, तर मग त्यांनी नाही खायचं. असं काय आवळ्याने अडूनच पडलेली, असं काही नाही. आवळा नाही खाल्ला तरी आपण हे होणार आहे. पण ज्यांना खायचं ते त्यांनी अशा पद्धतीने खायला प्रयत्न करायचा. रोज एक खायला पाहिजे. आणि नक्कीच रोज आहे. अँड आवळा डे किपचं डॉक्टर. ओके, आजपासून मन बदलवून टाकायचं. थँक्यू. दादा, येस सुगंधताई. मगाशी तुम्ही सांगितलं की कच्च खाल्ल्याने आपल्या शरीराला पचायला त्रास होतो म्हणून ना. हो. मग आपण मग कच्चं, मग स्टीम मग स्टीम बॉईल करून, बॉईल स्टीम, नाही नाही, मग काकडी, गाजर, मुळा, म्हणजे ह्या भाज्या ते चालतं. ते चालतं. त्याचं उत्तर थोडं थोडं मी परवाच्या याच्यात पण देईल. ते सगळं चालतं, मुळा, गाजर वगैरे या गोष्टी कच्च्याच खायला पाहिजे. पण इन केस जर तुम्ही भाज्या खात असाल काही काही, तर, आणि ते काही काहींचे, आता काही काहींची दाढ निघालेली असते, आपल्यासारख्या तुमच्यासारख्या वयांच्या, काही काहींचे दात वीक झालेले असतात, चावू नाही शकत वगैरे, तर त्यांनी मग बॉईल करून खायचे, स्टीम करून खायचे. पण फोडणी नाही द्यायची. फोडणी दिलं म्हणजे प्रोसेस झाला. मी मेथीची पण भाजी, कांद्याची पात, डिंगरी वगैरे पण कच्च खाते. व्हेरी गुड. जेवायच्या पहिले खायची, जेवायसोबत नाही खायची. नाही का, सोबत नाही खायची का? हा, ओके. ते मी परवा सांगेन. आता एवढं बोलू लक्षात मी? ठेवा, तूच पहिले खायचे. हा, येस. हा, मला हे म्हणायचं, ते पानं जे घ्यायचे ते किती किती घ्यायचे? अंदाजे सीझन नुसार घ्यायचे. म्हणजे आता आता ह्या सीझन मध्ये कधी पण लक्षात ठेवायचं. हा, मी त्याच्यावरूनच सफरचंद वरती पण आलो होतो, की कधीही जेव्हा मला कमी प्रोसेसिंग घ्यायची असतील, तर कमी प्रोसेसिंग मी केव्हा घेऊ शकतो, जसे मी तुम्हाला 1, 2, 3, 4 असे 10 पर्यंत पातळ्या मिळाल.
तर मला पहिल्या आणि दुसऱ्या पातळीवरच घ्यायचं असेल तर ते मी केव्हा घेऊ शकतो? हा तेच ना, केव्हा घ्यायचं? मी विचारतोय केव्हा घेऊ शकतो? जेव्हा मला पहिल्या आणि दुसऱ्या पातळीवरचं घ्यायचं तर मी केव्हा घेऊ शकतो? सकाळी सकाळी. ते घेऊच शकतो सकाळी, पण सकाळी मी काश्मीरवरून आणू शकतो का? नाही. सकाळी मी पहिले माझ्या झाडातलं पहिले माझ्या बगीच्यातलं आणू शकतो. ते म्हणजे माझ्यासाठी. जेव्हा मी थोडं बाहेरून आणतो, जे सब्जी मंडीतून आणलं तर मग गाडीतून येईल वगैरे थोडं दूर येईल. परत जर आता नाशिकवरून द्राक्ष आणलं तर ते थोडे स्टोर होऊन येतील, आईसमध्ये प्रिझर्व्ह होऊन येतील. प्रोसेसिंग ना. जे सगळ्यात पहिलं आपल्या आजूबाजूचे झाडं आहे, म्हणजे जे सिजनल झाड आहे आणि जे आपल्या बागेतले झाड आहे, ते अनप्रोसेस. तेच तेच. येस. तर मग जे जे तुमच्या बागेत जास्ती असतील, जे तुमच्या जवळपास असतील, त्याचे प्रमाण जास्ती ठेवा. म्हणजे प्रमाणावरती येत होतो मी, तर ते प्रमाण जास्ती घ्यायचं. पिंपळ वगैरे पण चालतं, पिंपळाचे पण. पिंपळ पिंपळ बीपी साठी सगळ्यात सुंदर. जर तुमचे बीपी जर खूप हाय होत असेल तर पिंपळ चावून चावून खायचे, पिंपळाचे पानं चावून खायचे. पिंपळाचं पान पाहिलेलं आहे कधी? पिंपळाचं पान आपण वहीमध्ये तुम्ही लहानपणी सुकवून ठेवलं असेल तर त्याच्यामध्ये हो. असे छोट्या छोट्या आर्टरीज, त्याला जसे हृदयाचे आर्टरीज म्हणतात तसेच पिंपळाच्या आर्टरीज म्हणतात. उदाहरण द्यायचं, त्याचा असा डायरेक्ट संबंध नसतो, लक्षात राहण्यासाठी सांगतो. पिंपळ खाल्ल्याने कधी आपलं हृदय खूप स्ट्रॉंग राहतं. माझी आई बीपी जसं बीपी तिचं पूर्ण रिव्हर्स झालेलं आहे, फक्त त्यात काही गोष्टी करून त्याच्यात पिंपळाचे पण योगदान आहे. आणि ज्या दिवशी आईचं बीपी वाढतं त्या दिवशी आम्ही पिंपळ खायला देतो. अच्छा 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 अच्छा. आणि मग मेटाबॉलिझम बूस्ट होण्यासाठी काय? पोट साफ होत श्वास नाही त्याच्यात. श्वास पोट साफ न होण्यासाठी पण. श्वास श्वास होणं म्हणजे पोटाने श्वास घ्यायचा, पोटाने श्वास, आपलं डीप ब्रिथिंग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उजव्या नासिकेने. समजा बाथरूम मध्ये गेलं, मी ते नाडीच्या वेळेला सांगेन, पण बाथरूम मध्ये गेलं आणि समजा संडास होत नाही, तर उजव्या नासिकाने जोरात श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा, जोरात श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा. डावी बंद करू. मग थोडं अच्छा. प्रेशर यायला मदत होते. मग दादा, जे काही लोक असे असतात की ज्यांना काही पण खाल्लं तरी पचतं, मग त्यांचे श्वास एकदम परफेक्ट आहे तसं होतं का? ज्यांना काही खाल्लं तरी कभी ना कभी दंड मिलने ही वाला है. कितने दिन बचोगे? फक्त असं असतं की कोणाची बॅटरी जास्ती चालते, कोणाची कमी चालते, पण सबकी बॅटरी एक बार फटणे ही वाली है. निसर्गाचा नियम आहे. आपण हळूहळू आपलं वयोवृद्ध होणार आहे, हाडं ठिसूळ होणार आहे, मसल वीक होणार आहे, तसं तसं या व्याधी येणार आहे. जोवर सगळं नीट चालू आहे तोवर नीट चालू आहे. बरोबर. यंग आता असताना सगळे टॉयलेट फ्रेश साठी असतात. आता तुम्ही सांगितलं तर ते परत सांगा ना, कुठली बंद करायची आणि कुठली चालू ठेवायची? उजवी चालू पाहिजे, उजवी फोर्सने चालू ठेवायची, डावी फोर्सने. बंद करायची, डावी बंद करायची. मला हा मोबाईल तिकडे फेकायचा आहे, एक्स्ट्रा एनर्जी लागेल ना. तशी मला माझी लॅट्रिन स्टूल फेकायची आहे खाली, पुश करायची आहे, एक्स्ट्रा एनर्जी लागेल. एक ही भगवान मदत करेगा, सूर्य भगवान. हर आंसर सूर्य भगवान के पास है. सूर्य नाडी एनर्जी लागेल ना, मला एनर्जी पाहिजे, पुश करायला एनर्जी पाहिजे. सूर्य नाडी ऍक्टिव्ह. हे सगळं मी तुम्हाला नाडीवरती सांगणार आहे. हे जो 47व्या 48व्या दिवशी येऊ आपण त्याच्यावरती, स्टेप बाय स्टेप. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप घेऊन चालले, पण तुम्ही प्रश्न विचारता म्हणून मी उत्तर सांगतो. आता फक्त सध्या आता आहारावरती एकच काय असेल का ते प्रश्न, सांगा. एक आहारावरचं शेवटचा प्रश्न फक्त, की आवळा हा आजकाल सगळ्या सीझन मध्ये मिळते, तर ते योग्य आहे का? ताजे ताजे मिळते, पूर्ण वर्षभरही मिळते, तर तो खायला चालणार आहे का? जो वर्षभर मिळतो त्याचा अर्थच आहे की तुम्ही वर्षभर खा, म्हणूनच तो वर्षभर मिळतो. आंबा उन्हाळ्यात मिळतो त्याचा अर्थ आहे की तुम्ही उन्हाळ्यातच खा. ज्याचा सीझनल, म्हणून मी म्हणतो जे ज्याच्या अर्थ, ते प्रत्येक गोष्टीला विज्ञान आहे. तर त्या उन्हाळ्यात आपल्या शरीरात आंब्याची गरज पाहिजे, कारण उन्हाळ्यात आपल्या शरीरात ग्लुकोज कमी होतो, उन्हाळ्यात आपल्या शरीरात थकवा जास्त येतो, तर एक्स्ट्रा पाहिजे असतं. मग तेव्हा काही असं फ्रुटी बिटी वगैरे, कोल्ड्रिंक वगैरे ते नव्हतं, किंवा साखर वगैरे नव्हती, तेव्हा आंबेच बनायचे. आंबे झाडावरती आंबे लागायचे आणि जास्ती एनर्जी मेंटेन राहायचं, जास्ती आपल्या शरीरातलं मॉइश्चर मेंटेन राहायचं. त्याच्यासाठी आंबे उन्हाळ्यातच बनतात. एखादी फळ एखाद्या सीझन मध्ये, त्याचा अर्थ तेच आहे. जर आवळा, परत आवळा पण याच्यामध्ये एक्सेप्शन आहे बघा. कोणत्याही गोष्टीत बघा, आवळा प्रत्येकाच्यात एक्सेप्शन ठरेल. अजून आणि काही मग आहारावरचे प्रश्न? हा, आवळ्याचा पीस करून फ्रीज मध्ये ठेवला आणि तो रोज सकाळी समजा हे करून घेतला 1 चमचा भर, तर चालेल. कधी पहिली गोष्ट तर रॉ खाल्लेला कधी ताजा खाल्लेला चांगला. नाहीच जमत असेल, दररोज करायला जमत नसेल, तर म्हणजे समथिंग इज बेटर दॅन नथिंग. राहण्यासाठी म्हणून एकदा जर आणलं एखादा किलो आणि ठीक आहे ना. ते तर चालतं तसं पण चालेल म्हणजे. चालेल.
फक्त थंड प्यायचं नाही, कारण आवळा सर्दी होईल तुम्हाला, म्हणजे सर्दी होईल, लहान बाळ वगैरे घरी असतं तर सर्दी होईल. अच्छा अच्छा अच्छा. तेजल ताईंचं बाळ धुतलं नाही अजून. येस, ठीक आहे. चला, अजून कोणाला काही आहारावरती प्रश्न, दुसरे काही प्रश्न? सुनंदाताई झोपलाय? थकले दादा आज मी दिवसभर 1 मिनिट काय पण हरकत नाही नाही, आराम पडले. आराम करून काय काय आरामात आहे. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न, मग पुढचे प्रश्न घेऊ, नाही तर थांबायचं तर थांबू शकतात, तुम्ही म्हणाल तसं. मला आहे, मेरी सूर्य ऍक्टिव्हेट आहे. घ्यायचे प्रश्न, थांबायचे, कोणाला काही विचारायचं असेल विचारू शकतात. आता तेजल रात्री ताईने हा झोपचं हे डीप नामजपाचं ब्रीथ. सांग. हा, दादा बोला ताई. रेकॉर्डिंग बंद झालंय दादा. चालू आहे, चालू आहे. मी पण घाबरलो होतो, कारण 2-3 ताई आल्या नाही. चालू आहे रेकॉर्डिंग. हा, डीप ब्रिदिंग आपलं म्हणजे रोज रात्री करायचं ना. बिलकुल. फक्त पोटात अन्न असेल तर 2 ते 3 तासाचा अंतर ठेवा. नाही, मी 5:30-6 जेवते ना. आणि एक तर विचारायचं, भाकरीच खाते मी. एक भाकरीची अर्धी भाकरी दुपारी खाते, अर्धी भाकरी संध्याकाळी खाते. चालेल ना, म्हणजे मस्त. जास्त आहार पण हे नाही, भाजी आणि भाकरी. मी असं खूप हे नाही खात. लिंबू वगैरे घेते फक्त त्याच्यात. ते लिंबू घेऊ घेत की असाल तर दूध दही बाजूला नको पाहिजे. ते नाहीच घेत काय. फक्त भाजी आता आणि किंवा वरण असं. चालेल ना, चालेल. आता मला सगळ्यांनी होमवर्क लक्षात ठेवायचा आहे. फक्त प्रत्येकाने आज उद्या मला सकाळी 12 वाजेपर्यंत प्रत्येकाच्या एक विरुद्ध आहार यायलाच पाहिजे, तो दररोज होतो. ठीक आहे. हा सगळ्यांसाठी होमवर्क आहे. मी ग्रुपवर पण टाकेल. दादा आता मी तेजल त्यांचं उत्तर देतो. हा, दादा एक जेवणाबरोबर ताक घेतात. ताक पण शेवटी दही आणि ह्याच जेवायनंतर जेवायनंतर घ्यायचं ते. जेवायनंतर ताक घ्यायला पाहिजे, कारण जे ताकामध्ये आपण पाणी टाकतो ना, तेव्हा ताकाचे जे दहीचे गुणधर्म असतात ते कमी होऊन जातात. मग जेवण आणि त्याच्यामधलं पण काय करायचं, जेव्हा ताक आपण नीट असं करतो, तेव्हा जो फेस येतो ना, तो फेस बाहेर काढून टाकायचा आणि हे प्यायचं. बाहेरचं आणि ताक नाही. त्याच्यामध्ये आणि कोणतं ताक? बाहेरचं पिशवीचं. परत ते बाहेरचं म्हटलं की मध्ये प्रोसेस आलं, म्हणजे जेवढ्या स्टेप्स कमी करता येईल तेवढं कमी करायचं. आणि मग परत बाहेरचं आपल्याला माहित नाही कसं बनवलंय, काय बनवलंय, आपलं स्वतः बनवायचं. त्याच्यामध्येच मी पुढे सांगितलं, मग त्याच्यात थोडी पूड टाकायची, आपली थोडी काळे जिऱ्याची मिरी जिरा पूड, पूड, जिरा हा, पूड. काळी मिरची वगैरे, काळी तसं मिरी. जे काही तुमच्या म्हणजे थोडे एक्स्ट्रा गोष्टी होतात. काळे जेवण मीठ. नीट पण बसतं. दादा एकच चम्मच दही घ्यायची आणि त्याच्या बाकीचं 1 ग्लास जर करायचं असलं तर एकच चम्मच दही घेते आणि बाकी पाणी घेते. तुम्हाला ते फेसनुसार कळून जाईल. जर जास्ती फेस आला तर तुम्हाला प्रमाण कमी जास्ती करावं लागेल. ते बरोबर, म्हणजे महिलेला ते प्रमाण कळतं बरोबर, की किती दह्यासोबत किती पाणी पाहिजे. पण जेवणासोबत नाही प्यायचं, जेवण झाल्यावर प्यायचं. होय, जेवण झाल्यावरच पाहिजे, जेवणासोबत काही नको. इनफॅक्ट जे सलाद पण जर खातात ना कोणी, काकडी टोमॅटो वगैरे खात असेल, ते जेवायच्या पहिलेच खायचं. कधी पण लक्षात ठेवा, जेवायचं पहिलेच व्हायला पाहिजे. याचं मागचं कारण परवा कळेल तुम्हाला. पण आता 3-4 दिवस पण का चूक करायची. हो ना. हा. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर तुमचं उत्तर देतो. नामजप का करावं? नामजप सगळ्यात पहिले तर ऍज युजल ईश्वर प्राप्तीसाठी करावा. दुसरी गोष्ट म्हणजे, जर खूप स्वार्थी बनायचं असेल, की नाही मला ईश्वर प्राप्ती नको, मला माझ्या चांगल्यासाठीच करायचं, तर त्याच्यासाठी करायचं असेल तर मनात कुठलेही निगेटिव्ह न विचार येण्यासाठी, म्हणजे जर कोणत्या एखाद्या गोष्टीचं मुळात म्हणजे नामजप ही कोणतीही गोष्ट पाहिजे, जसं मी सगळ्यांना सांगितलं, एखादी गोष्ट मला पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला निरोगी शरीर पाहिजे, मला चांगलं मूलबाळ पाहिजे, जे काही आपले भौतिक जे सुख असतात, त्या भौतिक सुखाने नामजपाने ते भौतिक सुख मिळणार नाही. पहिली गोष्ट, काहीही करा मिळणार नाहीये. फक्त किंवा जे मला दुःख आहे, ते दुःख कमी पण नाही होणार आहे. फक्त दुःख सहन करायला ताकद नामजप देणार आहे. किंवा जे सुख मिळणार आहे तिथपर्यंत पोहोचायला नामजप मदत करणार. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नामजप का करावे खूप महत्वाचे, की जर मी आता रिकामी बसले तर परत वेगवेगळे विचार येतील, निगेटिव्ह विचार येतील, ब्लाइंड विचार येतील शरीराबद्दल, आपल्या जे काही आपले टेन्शन असतात घरातले वगैरे. कारण डोकं रिकामं असतं, तर डोक्याला सतत वापरतं ठेवण्यासाठी नामजप करायला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या मेंदूला कंटिन्युअस वापरामध्ये ठेवतो. म्हणून मी त्या दिवशी पुष्पाताई आणि सुनंदाताईंना सांगितलेलं, की तुम्हाला जर निगेटिव्ह थॉट्स येत असेल, कंटिन्युअस नामजप करा. की म्हणजे मेंदू बिझी राहतो ना कसं तरी. आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला सकाळी जशी मेथड सांगितली त्याच्यामध्ये पण अति बिझी करून टाकतो आपण त्याला. म्हणजे तो ऑटोमॅटिक प्रोसेसमध्ये जाणारच नाही मेंदू. त्याच्यासाठी दुसरं नामजप करायला पाहिजे. हा दुसरा फायदा.
तिसरा फायदा म्हणजे नामजपाचे असं करायसाठी की जेव्हा नामजप करतो, कोणतेही नामजप, कोणतेही जे मंत्र घेतो आपण, तर प्रत्येक मंत्राला शास्त्रीय अर्थ आहे. त्या मंत्राने अल्फा बीटा वेव्हज जनरेट होत असतात. आज सुनंदाताईंनी पण तो ओमकारचा मेसेज ग्रुपवर टाकला होता. त्याच्यात पण अल्फा वेव्हज लिहिलं होतं. जर तो मेसेज नीट वाचला असेल तर. आणि हेच मी तुम्हाला ओमकाराच्या वेळेला पण सांगितलं होतं. प्रत्येक मंत्राच्या वेळेला अल्फा वेव्हज आपल्या मेंदूमध्ये जनरेट होत असतात. दॅट अल्फा वेव्हज इज सिमिलर जेव्हा तुम्ही देवळात घंटी वाजवतात. विचार करा, सतत तुमच्या मेंदूमध्ये ही घंटी वाजवली जातात. त्याच्यासाठी नामजप करा. पण सगळ्यात मेन म्हणजे नामजप हा मनातले निगेटिव्ह विचार यासाठी. जेव्हा तुम्ही सतत निगेटिव्ह विचार करा, सतत म्हणजे तुम्ही माझ्या ऐकताय तेव्हा पण तुमच्या मनात तेच चाललं पाहिजे. सतत म्हणजे एक असं मी सांगतो ना, जसं सगळ्यांनी सांगितलं, जिभेचं लग्न लावून द्यायचं नामजपासोबत. जीभ जास्तीत जास्त कुवारी राहिली नाही पाहिजे. तर अजून एक विचारायचं विचार. विचारा ना. मी माझा नातू बोलत नव्हता, तर मग मी कुरवपूरला गेले होते. त्यावेळेस मी तिथं बोलले होते की तो बोलायला लागला की मी तुम्हाला 11 दंडवत घालेल म्हणून तिथं. तर तो बोलायला लागला, म्हणजे 2-3 दत्ताचे जेवढे 2-3 ठिकाणं होते, नरसिंहवाडीला, औदुंबराला आणि कुरवपूरला, तर मी तिथं बोलले, तो बोलायला लागला. मग हा, बोला म्हणजे अनुभव सांगा. सांगताय. हा, तर चांगली गोष्ट म्हणजे आहे. होऊ शकतं ना असं. होतंय. आता ह्या गोष्टी कशा असतात माहितीये का, जे कर्मात असतात त्याच्या कर्मात असेल तर होईलच. आपण मागितल्याने एखादी गोष्ट होत नाही आणि एखादी हा, गोष्ट नाही सांगितलं त्याच्या जे कर्मात असतं तेच होणं आहे. फक्त ते हा. की जेव्हा आपण ईश्वराच्या जेव्हा जवळ जातो तेवढे जास्ती लाडके होतो, तर त्या गोष्टी मिळायला सोप्या होतात. पण ते मिळेलच काय याची गॅरंटी नसते. उलट जो जास्ती जवळ जवळ जातो, नेहमी मी सांगतो, सापशिडी खेळले असतील सगळे, सापशिडीला सगळ्यात मोठा साप कोणत्या नंबरवर लागतो? 92. 94. कोणत्या? 97 की 98? मी पण विसरलो, पण 97-98 असतो कोणता तर. याचा अर्थ जेवढा तुम्ही देवाजवळ जाल शंभराजवळ तेवढा जास्ती मार खाल. म्हणून जो सगळ्यात जास्ती भक्त प्रल्हाद, जे सगळ्यात जास्त होते त्यांनी सगळ्यात जास्ती यातना शोधल्या. जर तुम्ही खरंच जर तुम्हाला काही व्याधी नसतील, तर समजायचं की अजून तुम्ही देवाच्या खूप दूर आहात, तुम्ही अजून ईश्वर प्राप्तीवर खूप दूर आहात. आणि ज्याला खूप सतत व्याधी असतील, शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी, खूप गरिबी असेल, खूप काही काही पीडा असेल, खूप व्याधी कॅन बी एनिथिंग, म्हणजे दुःख कॅन बी एनिथिंग. जर सतत खूप दुःख असतील तर तुम्ही देवाचे सगळ्यात लाडके आहात म्हणून. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, जसं द्रौपदीने कृष्णाला दुःख मागवलं होतं की मी देवाच्या जवळ पाहिजे. पण मग अजून एक तर गोष्ट म्हणजे, जेव्हा तुळजापूरला जाते तेव्हा मला खूप रडू येतं. खूप म्हणजे खूप, मी तिथं म्हणजे ब्लँक होऊन जाते एकदम. मला चांगली काहीच गोष्ट. सतत डोळ्यातनं पाणी गळत राहतं माझ्या. व्यक्त होतात ना तुम्ही, चांगली गोष्ट आहे. व्यक्त व्हायला पाहिजे. पण तेवढं एका ठिकाणीच होतं मला. मग तेच ना, तुम्ही डायरेक्ट जवळ असतात ना, तुम्ही बोलत असतात. म्हणजे आपली बोलणं म्हणजे काय, याच्यामध्ये एनर्जी कनेक्शन, एनर्जी ट्रान्सफर होते बघ. जसं मी सांगितलं सकाळी, बाटलीमध्ये पण एनर्जी आहे, मोबाईलमध्ये पण एनर्जी आहे, चष्म्यामध्ये पण एनर्जी. या एनर्जी एक दुसऱ्यांसोबत ट्रान्सफर होतात. जेव्हा तुम्ही खूप श्रद्धेमध्ये जातात, निष्ठेने जातात, तेव्हा एनर्जी लवकर ट्रान्सफर होते. मग एनर्जी ट्रान्सफर झाल्याने हे सगळे संवाद होत राहतात. ते नॅचरल आहे. या सगळ्या गोष्टी थोड्या, म्हणजे कसं मी सांगू, हे तुम्ही जेवढं जेवढं अध्यात्म कराल तेवढे, पण अध्यात्म कधी या भौतिक सुखासाठी नाही करा, म्हणजे नाही करायला. मग ते चुकीचं आहे. मग आपण ते स्वार्थी आहे देवासाठी असं आहे. मला असं वाटतं की देवाने ती सेवा करून घेण्यासाठी कदाचित माझ्याकडनं बोलून घेतलं, काय केलं दत्त हा, महाराज. तसं म्हणू शकतात. आणि प्रत्येक गोष्ट योग असतो, प्रत्येक गोष्ट आपण देणं असतो, प्रत्येक गोष्ट आपलं कर्म असतं. पण घडी घडी देवाला मागून त्रास देऊ नये. नाही, अं, काही नाही, पण तो बोलत नव्हता 4.5 म्हणजे 4 नाही नाही, ते वर्षाचा. ठीक आहे. मी असं अवांतर सगळ्यांसाठी म्हणतोय, म्हणजे भौतिक सुखासाठी हे नाही करू. माझे हे म्हणणं आहे, कोणतीही भौतिक गोष्ट, मग तेजल त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देतोय मी, की नामजप का करावा, तर भौतिक सुखासाठी ना करावा. देवाला काही मागायचं नाही. जे जे होणं ते होणारच आहे. मोठ्या मोठ्या भक्तांचं झालेलं तर आपण कोणीच नाही, हे मला सांगायचं. नाही, दुःख असलेलं बरं नाही, विसरणार नाही देवाला आपण. आणि थोडंफार. तुम्ही जेवढं जवळ जाल तेवढं तुम्ही 99 शिडीवर जाल, तेवढं मागे फेकलं जाल. म्हणजे इतकं मागे फेकलं जाल की तुम्ही देवाचा द्वेष करायला लागाल. इतकं हो तुम्ही ना, दूर येऊन जाल, इतकं परीक्षा घेतली जाईल. हो ना, हो ना, तेच. ठीक आहे. पण म्हणजे काय म्हणतात, जेवढं तुम्ही मध्ये जाल नामजप करा, तुम्हाला स्वतः अनुभव येतील. ही अनुभूती आहे, बाकी काही नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही प्रश्न असतील, शंका असतील, ते विचारू शकता. तेवढं म्हणजे तसंच एक तुमच्या सोबत झालं. निमित्त असतं हे सगळं, आपण निमित्त आहे. मी तुम्हाला म्हणतो, मी सगळ्यांना सांगतो, मी फक्त कुठेतरी निमित्त आहे, तुम्ही माझ्यासाठी निमित्त आहे.
आपण निमित्त आहे. कुठेतरी एक दुसऱ्यांना भेटणं होतं आणि निमित्त. फक्त हे निमित्त जेव्हा सार्थकी ठेवेल, जेव्हा तुम्ही खरंच नामजप कराल, तेव्हा ते हो ना. सार्थकी ठरेल. नाहीतर त्या निमित्ताला नाही काय अर्थ. जेव्हा तुम्ही खरंच काहीतरी गोष्ट करा. हे बघा, सकाळी आसनं प्राणायाम सगळ्याच काही करू नाही शकणार. मी लिहून देतो. प्रत्येकाचे शारीरिक व्याधी आहे, पोट आहे, चरबी आहे. एवढं 50-60 वर्षाचं नामजप सगळेच करू शकतात. उलट तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती करू शकता. खूप तुम्ही बॉडी देताल पेन. त्यापेक्षा जास्ती करू शकतात सगळं. हो ना. करायला करू शकते पण शरीर साथ नाही देईल की नामजप करू शकतात ना. त्याच्यासाठीच हो, म्हणतो तुम्ही सगळ्यात जास्ती करू शकतात. करू शकते. ठीक आहे. थांबूया. 11:10 हो, झाले. हो, हो. इनफायनाईट राहील. प्रश्न असंख्य राहतील. प्रश्न मी प्रत्येक घेतो. हो. जे आहे पेंडिंग ते 100 नक्कीच घेईल. 108 ते नंतर हा, सांगणार 108 ना? तुमचं सांगतो. नाही नाही, तुम्ही कालपासून वेटिंगवर आहात, तुमचं सांगतो. 108 का घ्यायचे? 108 ला अर्थ असा असतो बेसिकली, 2-3 अर्थ आहे, पण त्यातल्या त्यात आपल्याला जो महत्वाचा आहे तो मी सांगतो, की आपल्या शरीरात किती नाड्या असतात त्या दिवशी सुभाताईंनी सांगितलं होतं. किती असतात? 72,000. तर आता, 72,000. व्हेरी गुड. 72,000 म्हटल्या 108 नाड्या ह्या हृदयामधून जात असतात. तर हृदयापर्यंत लवकर पोहोचायसाठी, कारण आपल्याला आपलं मन, आपलं चित्तच ईश्वर आहे. जर समजा माळ जपतोय, माळासाठी म्हणतोय मी, ओमकार. जर आपण देवाकडे लवकर पोहोचायचे किंवा देवासोबत लवकर विलीन व्हायचे, आणि देवासोबत विलीन व्हायचे याचा अर्थ काय? ईश्वर प्राप्तीचा अर्थ काय? काय मी सांगितलं होता? मला माझी प्राप्ती, सीमाताईंना सीमाची प्राप्ती. जर मला माझी प्राप्ती करायची असेल, मला ओळखायचं असेल, तर मला माझ्या हृदयाला ओळखणं, हृदय आणि मेंदूला ओळखणं महत्वाचं आहे. तर त्या हृदयाला ओळखण्यासाठी त्या 108 नाड्यांमधून आपल्याला प्रवेश व्हायला पाहिजे, म्हणून 108. ते 108चं कारण. आणि बाकी भरपूर कारण आहे. बाकी अजून एक कारण असं म्हणतात, की सूर्य आणि पृथ्वीचं जे अंतर आहे, ते सूर्याचं जे डायमीटर असतं, ते 108 पट पृथ्वीपासून अंतर आहे. आणि परत पृथ्वीपासून जे चंद्राचे अंतर आहे, ते चंद्राच्या डायमीटर पासून पृथ्वीचे 108 पट अंतर असतं. पण त्याच्या मग परत पृथ्वीला सूर्यापर्यंत पोहोचायचं असेल, तर 108 पटीनेच जायला पाहिजे, म्हणून 108 वेळा. किंवा चंद्राला पृथ्वीपर्यंत पोहोचायचं असेल, तर 108 वेळा चालायला लागेल, तेव्हा 108 वेळा. म्हणून आपण 108 एक 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 भरपूर अर्थ आहे. त्याला मॅथमॅटिकल पण अर्थ आहे. आता इथे कोणी मॅथचे नाही म्हणून, नाही तर मॅथमॅटिक्सचं सांगेल. एक फॉर्म्युला असतो, त्याच्याने 108च नंबर येतो. तर असे वेगवेगळे अर्थ आहे, पण आपल्यासाठी 108 हृदयापर्यंत पोहोचायचा एक असतो, कारण 108 नाड्या असतात. धन्यवाद दादा. ठीक आहे. ठेवू? चला. भरपूर ओके, बाय. प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तरांच्या माध्यमाने खूप गोष्टी तुम्हाला आजूबाजूला कळायला मिळतील. भलेही दुसरा प्रश्न असला तरी प्रत्येकाच्या ज्ञानात भर पडेल. तर ऐकायच्या अगोदर. ठीक आहे. चलो, थांबूया. उद्या तुम्ही सगळे भेटणार आहात, मी नाही भेटणार आहे. मी तुम्हाला डायरेक्ट सोमवारी भेटणार आहे. मी उद्या एक व्हॉइस रेकॉर्डिंग टाकेल. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. व्हॉइस रेकॉर्डिंग टाकेल, त्याच्यामध्ये सगळे होमवर्क, आणि एवढे होमवर्क टाईप खूप होमवर्क होऊन जातील तुमच्यासाठी. हा आठवडा तुमचा वीकेंड थोडा बिझी राहणार आहे, तुम्हाला खूप गोष्टी सांगणार आहे. तर त्या व्हॉइस रेकॉर्डिंग नीट ऐकायची आणि तो तुमचा होमवर्क लिहून घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे एवढं लिहित बसायचं मी बोलून देऊ, ते रेकॉर्डिंग पाठवून देऊ. ठीक. चला, थँक्यू. तनुजाताई, ओके तुम्ही दादा. ऐकत होत्या. आय होप तुम्ही सगळं ऐकलं. तुम्हाला ऐकू हो, आलं तुमच्या माईक मध्ये. ऐकलं दादा. तनुजाताई, हो. येस सुनंदाताई, मी तनुजाताईंना म्हटलं, कारण त्यांचा कॅमेरा बंद होता, मला त्यांची थोडी शंका वाटली. काही प्रश्न असतील तनुजाताई, तर मला मेसेजवर टाका, ग्रुपवर टाका, मी ते घेईन. ठीक आहे. चलो, थँक्यू. दादा डोकं नाही कमी झालं अजून. डोकं कमी नाही झालं? मग ऊन वगैरे लागलं की काय? उन्हात फिरलं की काय? उन्हातच फिरले ना म्हणूनच. मग कांदा लावा डोक्याला, पांढरा कांदा. कांदा कापून लावू. हा, आणि तळपायाला लावा. लाव. पांढरा तळपायाला, तळ हाताला, थोडा नाभीत, बिंबीत आणि कपाळावर. लावते. ठीक, चालेल. थँक्यू. थँक्यू दादा.